जय हिंद. आपल्या ओके मास्टरच्या कोर्समध्ये आपण पीवायक्यूज पाहतोय बघा. म्हणजे एमपीएससी ने विचारले पीवायक्यूज, त्याच्यामध्ये इडियम्स पाहणं सुरू आहे. बरोबर. अ, काय पाहतोय तर पाहतोय आपण, लगेच बाकी काही बोलण्याची आवश्यकता नाही. आपण सुरू करतोय. हा पहिला प्रश्न, नेहमीप्रमाणे जी माहिती म्हणजे नेहमी शेअर करतो की असावी माहिती म्हणून. पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन वाचा. क्वेश्चन वाचलाय का? ओके. विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट एक्सप्रेशन्स. करेक्ट एक्सप्रेशन्स कोणते आहेत, म्हणजे इडियम करेक्ट, कोणती इडियम करेक्ट आहे, कोणती इनकरेक्ट आहे, हे विचारलेलं असतं. खरं तरी आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले हे एवढ्यासाठीच की प्रश्नांचं आकलन व्हायला पाहिजे, म्हणजे उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येते आणि दिलेल्या वेळेत आपले इंग्लिशचे 50 प्रश्न अटेम्प्ट करता येतात. त्यासाठीचा हा अट्टाहास आहे बघा. ऑप्शन नंबर 3 दिलेले बघा त्यांनी, 1, 2 आणि 3. तरी पहिलं बघा, अ फिदर इन समवन्स कॅप. अ फिदर इन समवन्स कॅप ही इडियम बरोबर आहे. आपली एक इडियम असते, म्हणजे मूळची इडियम आहे अ फिदर इन वन्स कॅप किंवा फिदर इन समवन्स कॅप. म्हणजे काय, एखादा ऍडिशनल सक्सेस इन समवन्स लाईफ. लिहून घेऊ शकता तुम्ही, ADDITIONAL, ऍडिशनल, SUCCESS, सक्सेस इन वन्स, ONE वन्स लाईफ, ऍडिशनल सक्सेस इन वन्स लाईफ, त्याला काय म्हणतो आपण, अ फिदर इन वन्स कॅप. ओके. आता बघा, नेक्स्ट इज अ फिदर इन समवन्स हॅट. अ फिदर इन समवन्स हॅट नसतं, ती कॅपच असते. ओके, म्हणजे त्या ठिकाणी इडियम मध्ये असणारा शब्द कॅपच आहे, हॅट नाही. म्हणून बी हा इनकरेक्ट आहे. सी बघा, फिदर वन्स नेस्ट. आता इथं स्पेस पाहिजे बरं का. फिदर ONE अपॉस्ट्रॉफी स्पेस आणि NEST, फिदर वन्स नेस्ट अशी एक इडियम आहे. फिदर वन्स नेस्ट म्हणजे काय, चुकीच्या मार्गाने स्वार्थी हेतू ठेवून पैसा कमावणे. टू अक्वायर मनी इन अन अप्रोप्रिएट और सेल्फिश वे. ओके, वाटलंच तर तुम्ही मिनिंग लिहून घ्या. टू ACQUIRE, अक्वायर मनी इन अन इनअप्रोप्रिएट, अप्रोप्रिएट नाही बरं का, इन अप्रोप्रिएट और सेल्फिश वे. म्हणजे थोडक्यात काय, गैरमार्गांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधून घेणे, पैसा कमावणे, असा या इडियमचा अर्थ आहे. फिदर वन्स नेस्ट, इथं स्पेस नाही म्हणून मी खाली लिहिले फिदर वन्स नेस्ट. आले का लक्षात? त्यांनी विचारलं होतं करेक्ट कोणते आहेत. A and C आर करेक्ट. इथं त्यांनी हॅट केलेला आहे, हॅट नसतं तर इथं काय असतं, कॅप असतं. ओके, चला, बी करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. ए आणि सी आर करेक्ट. त्यांनी करेक्ट विचारला आहे, ए अँड सी आर करेक्ट, ए अँड सी ओनली. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blank with the following sentence with an appropriate phrase. कोणता बरोबर येईल ते त्यांनी विचारले. At the meeting the parents were dash dash. At the meeting the parents were with full cry, having full cry, in full cry, about full cry. मग त्यांनी जरी 4 ऑप्शन्स दिलेले असले तरी 3 हे इनकरेक्ट आहेत, द्यायचे म्हणून दिलेले आहेत. ऑप्शन्स फक्त बनवलेले आहेत. त्यापैकी करेक्ट आहे आपला, at the meeting the parents were in full cry. in FULL, in full cry. म्हणजे एखादी मीटिंग असेल, मीटिंग वगैरे होती, तर इन फुल क्राय या इडियमचं मिनिंग आहे काय, टू टॉक इन ए नॉइजी, NOISY, नॉइजी वे. म्हणजे आवाजाचा गोंगाट करत वगैरे बोलणे वगैरे, असं या इडियमचं मिनिंग आहे. इन फुल क्राय, ते काय रडत वगैरे होते का असं नाही, पण इन फुल क्राय याचा अर्थ आहे आवाजाचा गोंगाट असणे वगैरे. टू टॉक इन अ नॉइजी वे और टॉकिंग कंटिन्युअसली अबाउट समथिंग इन अ नॉइजी वे. मग आपला आन्सर काय असणार आहे, इन फुल क्राय. बाकीच्या ऑप्शन्सला काही अर्थ नाही. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फ्रेज आउट ऑफ द ऑल्टरनेटिव्ह. अगेन 4 ऑप्शन्स दिले,
त्यातली करेक्ट फ्रेज ओळखायची. आपली एक करेक्ट इडियम असते ऍट LOGGER लॉगर हेड्स HEADS लॉगर हेड्स विथ. आता शेवटी लॉगर हेड्स नंतर विथ त्यांनी सर्व ठिकाणी वापरलाय, हे बरोबर आहे, याच्यामध्ये काहीच अडचण नाही. चुकवलंय कुठं, जे प्रिपोजिशन वापरलंय बघा, इथं ऍट वापरलाय, इथं टू वापरलाय, इथं ऑन, इथं अबाउट. मग आपली इडियम काय असते, ऍट लॉगर हेड्स विथ. ऍट लॉगर हेड्स विथ या इडियमचा अर्थ आहे एकदम कट्टर वैर असणे, शत्रुत्व असणे, दुश्मनी असणे. ओके, ऍट लॉगर हेड्स विथ. ऍट लॉगर हेड्स विथ याचा काय अर्थ आहे, भांडण असणे, बरोबर का, वैर असणे, भांडण असणे, दुश्मनी असणे. इंग्लिश मध्ये काय, QUARELLING क्वार्लिंग. आले का लक्षात. ऍट लॉगर हेड्स विथ. ऍट लॉगर हेड्स विथ या इडियमचं मिनिंग काय आहे, वैर असणे, भांडण असणे आणि त्याला किंवा शत्रुत्व असणे. इंग्लिश मध्ये क्वार्लिंग विथ, अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. क्वार्लिंग विथ, QUARELLING क्वार्लिंग विथ. नेक्स्ट QUARR, इथे डबल आर पाहिजे, QUARRELING क्वार्लिंग विथ. स्पेलिंग पुन्हा एकदा इथं स्पेलिंग चुकू नये म्हणून, QUARREL हे झालं क्वारलचं स्पेलिंग. क्वारल म्हणजे भांडण आणि याला ING लागेल, क्वार्लिंग विथ. मग काय असणार आपली करेक्ट फ्रेज, टू लॉगर हेड्स विथ, बरोबर का. नो, ऍट लॉगर हेड्स विथ इज द करेक्ट एक्सप्रेशन. ऍट लॉगर हेड्स विथ, ऍट लक्षात ठेवा नेहमी ऍट. ही इज ऍट लॉगर हेड्स विथ हर, त्या दोघांचं भांडण आहे. ते आता वेगवेगळ्या लायब्ररीला असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव बोन टू पिक विथ यू इन दिस मॅटर. आता बघा, I have a bone to pick with you in this matter. Choose the correct alternative given for the idiom or phrase underlined in the above sentence. वर दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो अंडरलाइन पार्ट आहे याला काय विचारलेलं, त्यांनी मिनिंग विचारलेलं आहे. मग काय असणे, हॅव अ बोन टू पिक विथ म्हणजेच काय, एखाद्या विषयावरती डिसअग्रीमेंट असते, बरोबर का. एखाद्या विषयावरती डिसअग्रीमेंट वगैरे असते, म्हणून त्यांनी याच्यामध्ये बघा सेल्फिश मोटिव्ह म्हणजे स्वार्थी हेतू. प्रश्न समजून घ्या, याच्या उत्तरापर्यंत पोहोचूया आपण. सेल्फिश म्हणजे काय, सेल्फ. ओके, इथे सेल्फिश नाही, हा इथे सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी, मोटिव्ह म्हणजे हेतू, स्वार्थी हेतू याचा अर्थ झाला. डिझायर म्हणजे काय, तशा प्रकारची इच्छा. अँड अँग्री म्हणजे रागावणे. सेल्फलेस मोटिव्ह म्हणजे निस्वार्थ हेतू. ओके, आता अ बोन टू पिक विथ याचं मिनिंग काय सांगितलं मी तुम्हाला, आर्ग्युमेंट असणं किंवा एखाद्या गोष्टीवरती डिसअग्रीमेंट असणं. या चारही ऑप्शन्स मध्ये अ बोन टू पिक विथ याचा एक्झॅक्ट मिनिंग कुठं सेट होत नाहीये किंवा भेटत नाहीये, म्हणून हा प्रश्न काय करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. ओके, आता अ बोन टू पिक विथ मग याचा अर्थ काय, टू हॅव डिसअग्रीमेंट, DISAGRW डिसअग्रीमेंट ओव्हर समथिंग. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत काय असणे, डिसअग्रीमेंट असणे एखाद्या विषयाच्या बाबतीत. ओके, मग त्याच्यावरती आर्ग्युमेंट्स वगैरे होऊ शकतात, असा त्याचा अर्थ आहे. परंतु मग या चारही ऑप्शन्स मध्ये एक्झॅक्ट मिनिंग सेट होत नाही, म्हणून प्रश्न हॅशटॅग रद्द करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डीपली इन लव्ह विथ हर. 14 फेब्रुवारीच्या दिवशी हीच इडियम मी आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला शेअर केली होती. टू बी इन डीपली लव्ह विथ समवन, याच्यासाठी आपल्याकडे एक इडियम आहे, अँड दॅट इडियम गोज लाईक हेड ओव्हर हिल्स. ओके, हेड ओव्हर हिल्स. हिल म्हणजे काय, पायाची टाच.
आणि हेड म्हणजे काय? डोकं. टाचेच्या जस्ट वर डोकं. टाचेच्या वर थोडासा वर जर पार्ट आला तर आपला काय असतो साधारणतः मानवी अवयव जे आहेत ते टाचेच्या वरती घोटावून एक अवयव आहे त्याच्यावरती आला तर गुडघा. डीपली इन लव्ह विथ समवन म्हणजेच काय? तुमचं हेड गुडघ्यामध्ये असते, मेंदू मग गुडघ्यामध्ये जातो प्रेमात असल्यानंतर. बरोबर? असं काही नाही, लक्षात ठेवा फक्त. हेड ओव्हर हिल्स, एकदम असं आकंठ बुडणे प्रेमामध्ये. नखशिकांत म्हणजे इतकं काय म्हणता येईल, आजकल पाव मेरे जमी पर नाही रहते त्या टाइप मध्ये. ओके, हेड ओव्हर हिल्स ही इडियम आहे. डीपली इन लव्ह विथ समवन, हार्टली अँड सोलफुली एकदम मनापासून अशा अर्थाने. थ्रू थिक अँड थिन म्हणजे चांगल्या वाईट प्रसंगामध्ये. मग या इडियमचं तुम्हाला मी मिनिंग लिहून देतो बघा. थ्रू थिक अँड थिन, हे सोडून द्या आता, त्याच्यावरतीच नका विचार करत बसू. हेड ओव्हर हिल एकदम काय म्हणता येईल, डीपली एखाद्याच्या प्रेमामध्ये असणे, प्रेमामध्ये अकंठ बुडणे. ओके, इथपर्यंतच. आता पुढच्या इडियम्स लक्षात घ्या. थ्रू थिक अँड थिन इन. ओके, आपण थोडस व्यवस्थित लिहूयात त्याला. इथं लक्षात आलं ना तुमच्या? ओके, आता आपली इडियम घ्या. थ्रू थिक अँड थिन. थ्रू थिक अँड थिन म्हणजे टू बी विथ समवन इन गुड और बॅड टाइम्स. जर एखाद्या व्यक्तीला विश्वास दिला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट काळात साथ देणे याला म्हणतात थ्रू थिक अँड थिन. अलीकडे इतकं अवघड झालंय सगळं, कोणावरती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे व्हेन यू आर इन डीपली लव्ह विथ समवन म्हणजेच हेड ओव्हर हिल, त्यावेळी लक्षात राहू द्या समोरच्याला थ्रू थिक अँड थिन साथ द्यायला पाहिजे. दोन इडियम्स एका त्याच्यात बसवल्यात का? ओके, चला. इन अ टँगल आणखी एक इडियम आहे आपल्याकडे, इन अ टँगल. इन अ टँगल या इडियमचं मिनिंग काय? इन अ टँगल म्हणजे एखाद्याशी भांडणे किंवा वाद घालणे. टू फाईट और कॉन्फ्लिक्ट विथ, और टू फाईट, FIGHT, फाईट विथ. ओके, म्हणजेच काय आपण त्याला म्हणू, वाद करणे. टू फाईट विथ समवन असं करूयात, टू फाईट विथ समवन. इन अ टँगल, टू फाईट विथ, वाद घालणे, भांडण करणे. मिनिंग कळाला? डीपली इन लव्ह विथ म्हणजे हेड और हिल्स. नेक्स्ट क्वेश्चन. He will have to raise the wind for his new enterprise. न्यू एंटरप्राइज या शब्दाचा अर्थ आहे नवीन एखादा उद्योग, छोटा असेल मोठा असेल परंतु उद्योग. मग त्या नवीन एंटरप्राइज साठी त्याला काय करावं लागेल? ही विल हॅव टू रेज द विंड. रेज द विंड म्हणजे काहीतरी उभं करावं लागेल, म्हणजेच काय? संसाधन उभे करावं लागतील. संसाधने उभे करणे, उभे करणे किंवा जमा करणे किंवा गोळा करणे. मग आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये कोणता आहे बघा? फाइंड रिसोर्सेस, दिस इज द करेक्ट आन्सर. ही विल हॅव टू रेज द विंड म्हणजे त्याला रिसोर्सेस उभे करावे लागतील, रिसोर्सेस गोळा करावे लागतील, वेगवेगळे संसाधन गोळा करावे लागतील. आलं लक्षात? समजा तुम्हाला एखादा रेस्टॉरंट वगैरे उभं करायचं आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी स्टाफ लागणार, बरोबर? म्हणजे तुम्ही स्टाफ पाहणार ते सगळं मॅनेज करायला. एखादी व्यवस्थित हॉल आणि पार्किंगची जागा असणारी अशी एखादी चांगली जागा, चांगलं किचन त्याला तिथे उभं करता यायला पाहिजे, बरोबर? त्यानंतर जसं मी तुम्हाला ह्युमन रिसोर्स सांगितलं, म्हणजे स्टाफ पाहिजे. हे सगळं असतं, याला आपण रिसोर्सेस म्हणतो. आलं का लक्षात? टू रेज द विंड म्हणजे काय? रिसोर्सेस गोळा करणे. फाइंड वर्कर्स, ट्रॅव्हल, स्ट्रगल म्हणजे संघर्ष करणे. मी शिकवताना काय करतो बघा, प्रश्न समजून सांगायचा, नंतर उत्तरापर्यंत पोहोचायचं. एकदा उत्तर सांगितल्यानंतर जे अदर ऑप्शन्स आहेत त्या वर्डचे मिनिंग सांगायचे, जेणेकरून प्रश्न पूर्णतः तुमच्या समोर क्लिअर होऊन जातो. ओके, पुढे बघा. ओके, स्ट्रगल म्हणजे संघर्ष. फाइंड वर्कर्स म्हणजे वर्कर म्हणजे एखादा काम करणारा, बरोबर? ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. एवढं काय अवघड नव्हतं, तरी सुद्धा सांगितलं. सबस्टिट्यूट द अंडरलाइन टर्म विथ वन ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो. जे चार ऑप्शन्स दिले या चार पैकी कोणती तरी एक
याला सबस्टिट्यूट करणार पाहिजे. कशाला? अंडरलाईन केलेल्या पार्टला. ही लेड द यंग ऍक्ट्रेस अप द गार्डन पाथ. ही लेड द यंग ऍक्ट्रेस अप द गार्डन पाथ. बघा शब्द समजून घ्या. ही लीड करणे जो असतो ना, लीड करणे म्हणजे नेतृत्व करणे, नेतृत्व करणे किंवा मार्ग दाखवणे. मग लीड या शब्दाचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल हे काय आहे? लेड आहे. ओके. ही लेड द यंग ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री. ही लेड द यंग ऍक्ट्रेस ऑफ द गार्डन पाथ. त्या ठिकाणी जर मी असतो तर मी काय म्हटलं असतं? बिनधास्त त्याला म्हटलं असतं. थोडंसं अंतर ठेवून, पण यंग आहे आणि ऍक्ट्रेस आहे. आपला व्यवसाय काय? आपण शिकवणारे माणसं ना, आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. मी म्हटलं असतं की थोडंसं स्पेस ठेवून चला, जिथे गार्डनला जायचं तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो. पण हा दुसराच कोणीतरी होता. ही लेड द यंग ऍक्ट्रेस ऑफ द गार्डन पाथ. म्हणजे याने काय केलं? तो त्यांना जिथं जायचं होतं तिथे घेऊन गेला नाही. हा त्याला लिटरल मिनिंग. म्हणजेच त्यांनी काय केलं? तिला फसवलं. ही जी काय फ्रेज आहे याचा मिनिंग आहे डिसीव्ड हर. डिसीव करणे म्हणजे काय? फसवणे. आलं का लक्षात? माझ्यासारखा शांत, संयमी, सोज्वळ अशा प्रकारचा पुरुष जर त्या ठिकाणी असता आणि एक बॅकग्राऊंड आहे की हा आपण शिकवतो वगैरे, तर मी थोडस काळजीपूर्वक, लक्षपूर्वक हा तुम्हाला कुठे जायचं वगैरे त्यांना जिथे जायचं नेऊन सोडलं असतं, फसवलं नसतं. ही लेड द यंग ऍक्ट्रेस ऑफ द गार्डन पाथ. मग या सगळ्या फ्रेजचा मिनिंग काय आहे? त्याने तिला फसवलं, डिसीव्ह केलं. आले का लक्षात? मग आपल्याकडे असणार इडियम लीड समवन ऑफ द गार्डन पाथ. मग एखादी इडियम आपली काय इडियम मूळची इडियम काय तयार होते? लीड समवन ऑफ द गार्डन पाथ. ही पूर्ण इडियम आहे बरं का. मग या इडियमला त्यांनी सेंटेन्स मध्ये बसवल्यामुळे या लीडचा काय झाला? त्यांनी वापरला पास्ट टेन्स. आले का लक्षात? म्हणून लीड समवन ऑफ द गार्डन पाथ याचा मिनिंग होतो टू DECEIV, डिसीव समवन. कुणाला तरी काय करणे? फसवणे. मिनिंग लक्षात आलाय? नंबर 3 डिसीव्ड हर. टूक हर टू अ वॉक इन द गार्डन. हे असं काही नाही की गार्डनला फिरायला घेऊन जाणे. गॉट इन टू रोमॅन्टिक एंटँगलमेंट, असं काहीच नाहीये. ट्रीटेड हर ॲज अ क्वीन. राणीसारखं त्याला ट्रीट केलं. हे 3 ऑप्शन त्यांनी काय फक्त बनवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहून घ्या. माइक चेक. ओके. प्रश्न पाहून घ्या. आता हा प्रश्न बघा, STI 2013 ला विचारलाय. त्या अगोदर ASO 2012 ला विचारलाय. त्याच्यानंतर आपण खरं तर ASO 2012 ला विचारलेला प्रश्न म्हणजे नंतर विचारलेला आहे. आता आपण पाहतो STI 2013 ला सेम प्रश्न विचारलाय बरं का, जसा तसा काहीच बदल केला नाही. आणि त्यानंतर त्यांनी EXCISE एक्साइज 2017 ला विचारला. सेम प्रश्न, ऑप्शन सुद्धा बदललेले नाही. एक्साइज 2017 चा प्रश्न आपण पाहिलाय. आता आपण STI 2013 चा पाहतोय. पुढे आपल्या एखाद्या लेक्चर मध्ये ASO 2012 ला विचारलेला प्रश्न सुद्धा येऊन जाईल. The trade unions seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. मॅनेजमेंटला ब्लॅकमेल करण्यासाठी ही जी ट्रेड युनियन आहे दाखवते की आम्ही काहीतरी चांगलं करतोय, परंतु ती त्यांची काय आहे? युक्ती आहे ब्लॅकमेल करण्यासाठी. बरोबर. मग ती युक्ती आहे म्हणजे कशी आहे? फसवी युक्ती आहे, ढोंगी युक्ती आहे. म्हणून जे स्टॉकिंग हॉर्स हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो प्रिटेन्स करणं. काय करणं? प्रिटेन्स करणं म्हणजे काय? ढोंग करणे. ओके. ढोंग करणे किंवा खोटं बोलणे, जे नाहीये ते आहे असं सांगणे. ओके. प्रपोजल म्हणजे काय? एखादी उपाययोजना असेल किंवा योजना असेल त्या संबंधीचं प्रपोजल असू शकतं. तुमच्या आयुष्यामध्ये प्रपोजल असे शब्द येत असतील, त्यांचा मिनिंग सुद्धा
थोडासा वेगळा आहे. ओके, सजेशन, सल्ला आणि ट्रिक या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही नेहमी ज्या ट्रिक्स तयार करता त्या अर्थाने तो शब्द आहे. त्याला मराठीत काय शब्द असेल तर तुम्ही मला नंबरवर सुद्धा माझ्या सांगू शकता. नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, वारंवार देत नाहीये. ओके, आन्सर काय असेल? प्रिटेन्स. मग यातील स्टॉकिंग हॉर्स या शब्दाचं म्हणजे आपली जी इडियम आहे त्याचं काय म्हणता येईल? मिनिंग जर म्हटलं तर आपण काय म्हणतो? ढोंग करणे, प्रिटेंड करणे, जे नाही ते आहे असं सांगणे. ओके, सेलिंग ऑन रफ वॉटर्स इज मीट अँड ड्रिंक फॉर हिम. बघा, सेलिंग ऑन रफ वॉटर्स इज मीट अँड ड्रिंक. मीट म्हणजे मटन, ड्रिंक म्हणजे, आता जो नॉनव्हेज खाणारा आहे, मटन वगैरे खाणारा, तो त्याच्याबरोबर काय ड्रिंक करत असेल? मग असं समजा की मद्य सेवन करत असेल. मग मटन खाणारा आणि मद्य पिणारा, जो खातोय आणि पितोय त्याला ते कसं वाटत असणार? चांगलं वाटत असणार, जॉयफुल वाटत असणार, बरोबर का? मग त्याच अर्थाने घेऊयात आपण. लिहून घेऊ इथं MEAT, मीट अँड जॉय, सॉरी मीट अँड ड्रिंक. ओके, ही आहे आपली इडियम. मग मीट अँड ड्रिंक याचा अर्थ काय? मीट म्हणजे मटन, मटन खाऊन सुद्धा आनंद होतो. ड्रिंक, आता बघा, मद्य सेवन करणं हे आरोग्यासाठी घातक आहे. दिस इज अ डिस्क्लेमर. ते मद्य सेवन करणं चुकीचंच आहे असं ज्याचं त्याचं मत असू शकतं. माझं तेच मत आहे. मीट अँड ड्रिंक, परंतु हे केल्याने काहीला जर एखाद्याला आनंद होत असेल, लक्षात ठेवण्यासाठी चालूया, तर मग आपण असं समजूयात की ते एन्जॉयबल आहे. म्हणून काय? एन्जॉयबल वर्क. सेलिंग ऑन रफ वॉटर्स इज मीट अँड ड्रिंक फॉर हिम. त्याच्यासाठी ते मीट अँड ड्रिंक आहे, म्हणजे काय? एन्जॉयबल वर्क आहे, आनंद देईल असं वर्क आहे. आलं लक्षात? एन्जॉयबल वर्क इज द करेक्ट आन्सर. मग मीट अँड ड्रिंकचा अर्थ काय होतो? एन्जॉयबल वर्क. बाकीचे प्रोफेशनल वर्क, हेटफुल वर्क, वर्क फॉर फूड, फूड म्हणजे अन्न, वर्क म्हणजे काम, हेटफुल म्हणजे काय? द्वेषपूर्ण, द्वेषपूर्ण, षटकोनाचा पाहिजे, द्वेषपूर्ण. नाही दिसणार तुम्हाला व्यवस्थित, लक्षात नाही. द्वेषपूर्ण. ओके, काम. प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक म्हणता येईल, व्यावसायिक. ओके, चलो. मीट अँड ड्रिंक या इडियमचं मिनिंग विचारलं होतं, त्याचा मिनिंग काय होते मग? एन्जॉयबल वर्क, मीट अँड ड्रिंक. आय हॅव कम टू नो युअर होल अँड कॉर्नर मेथड ऑफ डिलिंग विथ पीपल. तू लोकांबरोबर ज्या प्रकारे डील करतोय ना, ती होल अँड कॉर्नर मेथड म्हणजे काय? ती जी तुझी सिक्रेट मेथड आहे ती माझ्या लक्षात आलेली आहे. आलाय लक्षात? प्रश्न लक्षात आलाय का? एक मिनिट चालू ठेवा. वरचं तुम्हाला दिसत नाहीये ना एकदम क्लिअरली? प्रश्न दिसतोय का? ओके, प्रश्न दिसतोय ना वरती? आय हॅव कम टू नो ऑफ युअर होल अँड कॉर्नर मेथड ऑफ डिलिंग विथ पीपल. होल अँड कॉर्नर म्हणजे काय? सिक्रेट. दिस इज द आन्सर. म्हणजे गुपित आहे, रहस्य आहे तुझ्या वागण्या बोलण्याचं किंवा लोकांबरोबर गुपित. ओके, वागण्या बोलण्याचं. ओके, इतरांबरोबर डील करण्याचं तिचे काय गुपित आहे, ती जी मेथड आहे कोणती, त्यांनी काय म्हटलंय? होल अँड कॉर्नर मेथड. म्हणजे जी सिक्रेट मेथड आहे ती माझ्या लक्षात आली आहे, किंवा आमच्या, यस, माझ्या लक्षात आली आहे. कोणती मेथड आहे ती? सिक्रेट मेथड. सर्वाईल. सर्वाईल काय असतो माहितीये का? तुम्ही कधी पाहिलंय का एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कामाच्या ठिकाणी जो बॉस असतो ना, त्या बॉसच्या पुढे पुढे करणारा म्हणजे चापलुसी करणारा. चापलुसी हा वर्ड मी आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे बघा. चापलुसी करणारा. ओके, तर म्हणजे याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे. सर्वाईल असं डिक्शनरी आणि डिक्शनरीमध्ये चेक केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट मी शेअर केलेला आहे. म्हणजे काय होतं ना, एखादा वर्ड असेल त्याचं सेंटेन्स मधील यूज असेल, त्याचे सिनोनिम्स असेल, ते सगळे बरोबर त्याबरोबर चेक करता येतात. मग तसा स्क्रीनशॉट मी उचलला आणि विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही चेक करू शकता पुणे इंग्लिश क्लबच्या
चॅनलवरती. आता हे बघा, सर्वाईल म्हणजे काय, चापलुसी करणे, पुढे पुढे करणे, बरोबर, त्याला म्हणतात सर्वाईल. स्ट्रिक्ट म्हणजे काय, कडक. एखादा कडक शिस्तीवाला असतो ना, त्याला कडक त्या अर्थाने कडक. ओके, म्हणजे काय, सिव्हिअर, SEVERE, सिव्हिअर. ही इज व्हेरी स्ट्रिक्ट असं आपण म्हणतो ना, म्हणजे तो शिस्तीच्या बाबतीत फार कडक आहे या अर्थाने. सस्पिशियस, सस्पिशियस म्हणजे काय, ज्या ठिकाणी शंका असते, शंकास्पद म्हणूयात आपण. ओके, शंकास्पद, सस्पिशियस. आन्सर लक्षात आलाय. सिक्रेट, होल अँड कॉर्नर म्हणजे काय, सिक्रेट, गुपित. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. बघा प्रश्न, विच ऑफ द कुकिंग ऑफ बुक्स, yes, which of the given options carries the meaning of the underlined idiom. हे इथं बी नाही, हे असं झालंय, चुकून टाइप झालंय. वॉच आउट, ही हॅज बीन कुकिंग द बुक्स म्हणजे काय, पुस्तकांना कुक करते का. हे लिटरल इडियम्स मध्ये, वाक्प्रचारांमध्ये लिटरल जाता येत नाही, शब्दशः जाता येत नाही. आपण त्याच्या मागे जो दडलेला अर्थ असतो तो बघायचा असतो. आता वॉच आउट, ही हॅज बीन कुकिंग द बुक्स. ऑप्शन्स बघा, रिव्हिलिंग सिक्रेट्स टू अदर्स, रिव्हील करणे म्हणजे काय, उघड करणे. टू, डिस्क्लोज सिक्रेट, SECRET, सिक्रेट म्हणजे एखादं रहस्य असेल ते ओपन करणे, इतरांपर्यंत पोहोचून त्याला डिस्क्लोज करणे म्हणतात, त्याला रिव्हील शब्द आहे. रिव्हिलिंग सिक्रेट्स टू अदर्स. फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स, जे काही फायनान्शियल अकाउंट्स आहेत, डिटेल्स लिहून ठेवलेले काही डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये अफरातफर करणे म्हणजे याला म्हणतात फॉल्सिफाईंग. ओके, अफरातफर करणे म्हणजे त्याच्यामध्ये काय करणे, छेडछाड करणे. फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स, मग हे जे काही फायनान्शियल अकाउंट्स आहेत याच्यामध्ये काय करणे, गडबड करणे. आल्या का लक्षात. मी तुम्हाला थोडं आणखी सोपं करून सांगितले, 2-3 अर्थ सांगितले. फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट, फायनान्शियल अकाउंट्स मध्ये काय करणे, गडबड करणे, काहीतरी चुकीचं करून ठेवणे, त्या चुकीच्या नोंदी करणे, अशा अर्थाने त्याच्यामध्ये अफरातफर करणे. आणि मग वॉच आउट, शी हॅज बीन कुकिंग द बुक्स, मग या इडियमचं मिनिंग काय होतं, कुकिंग द बुक्स म्हणजे फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स. दिस इज द करेक्ट आन्सर. रिरायटिंग सम मटेरियल, काय, रिरायटिंग सम मॅटर्नल. ऑप्शन नंबर 3 इज रिरायटिंग सम मॅटर्नल, अशा प्रकारे लिहिले. मॅटर्नल एक शब्द आहे आपल्याकडे समजा, तर तो एक शब्द समजून घेऊयात. MATER. ऑप्शन मध्ये हा शब्द आहे की चुकून आला हे मला माहित नाही, चेक करावं लागेल, परंतु मॅटर्नल जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ सांगू. MATERNL, मॅटर्नल म्हणजे आई आणि बाबा दोन कुटुंबातून एकत्र आलेले असतात. मग आईकडची जी साईड असते, आईची साईड म्हणजे आपले मामा, आजी, आजोबा, आईची साईड, त्यांना मॅटर्नल साईड म्हणतात. म्हणून मॅटर्नल आई संबंधी या अर्थाने आहे. ओके, एक असतं मॅटर्निटी लिव्ह, म्हणजे एखादी स्त्री असेल, ती जर एका ठिकाणी काम करत असेल, गव्हर्नमेंट जॉबला असेल किंवा प्रायव्हेटमध्ये, तर ती जेव्हा आई होणार असते तेव्हा तिला मॅटर्निटी लिव्ह मिळते, म्हणजे माता होण्यासाठीची रजा, बरोबर, मॅटर्निटी लिव्ह म्हणतात ते. गेटिंग बुक्स रेडी फॉर पब्लिकेशन, असं काही नाही, पब्लिकेशनसाठी बुक्स रेडी करणं वगैरे. कुकिंग द बुक्स याचा अर्थ काय आहे, फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स. नेक्स्ट, यातील रिव्हील शब्द महत्वाचा आहे तुमच्यासाठी. रिव्हील शब्दाचं मिनिंग आहे एखादी गोष्ट ओपन करणे, डिस्क्लोज करणे, इतरांना माहित होईल अशी करणे. विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. एक अंडरलाइन केलेली शब्द आहे, इडियम आहे, त्याचं मिनिंग विचारले. व्हाय आर यू सो डाऊन इन द माउथ टुडे. डाऊन इन द माउथ म्हणजे मला आज असं का दिसतंय की यू आर डाऊन इन द माउथ टुडे, म्हणजे आज तू फार दुःखी का दिसतोयस. डिसहार्टन, ओके, म्हणजे नाराज दिसतोयस, दुःखी दिसतोयस, डिसहार्टन मन दुखावल्यागत दिसतोयस, याला डिसहार्टन असा शब्द आहे. मग
डाऊन इन द माउथ ही जी इडियम आहे त्याचा अर्थ आहे डिसहार्टन. अँग्री म्हणजे काय? राग किंवा रागावणे. राग किंवा रागावणे दोन्ही अर्थाने अँग्री शब्द येतो. हंग्री, भूक हा एक नाउन सुद्धा होऊ शकतो, किंवा भूक लागणे हा वर्ब सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे स्लीपी म्हणजे झोप येणे वगैरे, झोप येणे. ओके, किंवा तशा प्रकारे फील होणे. चला, स्लीपी लक्षात आलं का? मी म्हणतो ना आय फील स्लीपी नाउ म्हणजे मला आता झोप येते वगैरे अशा अर्थाने. ओके, चला नेक्स्ट पुढे पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन इज which of the given options carries meaning of the underlined idiom? अगेन अंडरलाइन केलं, इडियमचं मीनिंग सांगायचे. things started going pear shaped since he took over as boss. Things started going pear shaped. STI 13चा प्रश्न. गोइंग पियर शेप्ड आपली इडियम बघा, इडियम समजून घ्यायची कधी अगोदर. गो PEAR, गो पियर शेप SHAPE. ओके, मग आता गोइंग पियर शेप म्हणजे काय, किंवा ज्या प्रकारे आपली इडियम आहे GOING, गोइंग पियर शेप्ड. मग या इडियमचा अर्थ काय होतो बघा, एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने घडली. टू गो इन अ रॉंग वे और टू हॅपन इट इन अ रॉंग वे. चुकीच्या पद्धतीने जर घडत असेल, रॉंग ऑर्डरने जर घडत असेल, त्याला आपण काय म्हणतो, गोइंग पियर शेप. म्हणजे या केसमध्ये काय झालं, जेव्हापासून तो बॉस झालाय तेव्हापासून गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने घडत आहेत असं सेंटेन्स मध्ये म्हटलं. मग काय, थिंग स्टार्टेड गोइंग पियर शेप म्हणजे गोइंग रॉंग सिन्स ही टूक ओव्हर ॲज बॉस. जेव्हापासून बॉस झालाय तेव्हापासून गोष्टी थिंग्स आर गोइंग रॉंग असं त्याचा अर्थ आहे. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. देन इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारणा होत आहेत किंवा सुधारत आहेत. सुधारणे असं लिहूयात फक्त. लुकिंग अट्रॅक्टिव्ह म्हणजे आणखी आकर्षक दिसणे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. ओके, पण ते काय होणार नाही. गोइंग रॉंग, गोइंग पियर शेप्ड म्हणजे काय, गोइंग रॉंग. नेक्स्ट, which of the given options carries the meaning of the underlined idiom? Again इडियमचं मीनिंग विचारलंय. he cannot hold a candle to his brother. he cannot hold a candle to his brother. आता बघा, मीनिंग विचारलंय होल्ड अ कॅन्डल, याचं मीनिंग काय. मग होल्ड अ कॅन्डल म्हणजे काय, आपण जर फक्त याचा सेंटेन्स मध्ये बघा, ही कॅन नॉट होल्ड अ कॅन्डल टू हिज ब्रदर. सेंटेन्सचा अर्थ आहे तो त्याच्या भावाशी चांगले संबंध ठेवू शकत नाही, कॅन नॉट म्हटले. परंतु जी आपली इडियम आहे त्या इडियमचा अर्थ काय होतो बघा. इडियमचं मीनिंग आहे ॲज गुड ॲज, म्हणजे एखाद्याशी तुलना करताना वगैरे जेव्हा आपण म्हणतो ना हा तितका चांगला आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो ॲज गुड ॲज, तितके चांगले संबंध असणे. मग त्याला म्हणतो आपण होल्ड अ कॅन्डल. ओके, ॲज गुड ॲज. होल्ड अ कॅन्डल याचा अर्थ आहे बी ॲज गुड ॲज अ पर्सन ऑर थिंग मेन्शन. होल्ड ए कॅन्डल, दिस इज आवर इडियम. मग याचा अर्थ काय होतो, टू बी गुड, टू बी ॲज गुड ॲज अ पर्सन, MENTIONED, मेन्शन्ड अर्लियर. म्हणजे अगोदर जर एखाद्या गोष्टीचा उल्लेख केला असेल, एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला असेल, तर त्या व्यक्ती इतकी चांगली असणे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, किंवा संबंध तितके चांगले आहेत असं जेव्हा सांगायचं असतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ॲज गुड ॲज ऑर होल्ड अ कॅन्डल. परंतु इथे काय सांगितलं, ही कॅनॉट होल्ड अ कॅन्डल टू हिज ब्रदर. तो त्याच्या भावाबरोबर चांगलं राहू शकत नाही किंवा हे संबंध त्यांचे नाहीत असं त्यांना म्हणायचं. ओके, हेल्प म्हणजे मदत. इन्स्पिरेशन म्हणजे काय, आदर्श. थोडक्यात एखाद्या व्यक्तीकडून भेटणारा आदर्श. आणि सी ॲज वेल ॲज, त्याच प्रकारे दिसणे वगैरे असं म्हटलंय, परंतु ते काय उत्तर होणार नाही.
So be as good as is the correct answer. Next question. Give the meaning of underlined words. It won't be long before you have the word literally at your fingertips and the ability to communicate at work or play. यातील शब्द महत्वाचे बघा कोणकोणते आहेत. कम्युनिकेट करणं म्हणजे काय? एखाद्याशी संपर्क करणे. ओके, कम्युनिकेट करणे. लिटरली म्हणजे अक्षरशः, शब्दशः असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा लिटरली असं आपण म्हणतो. आपली इडियम आहे ॲट वन्स फिंगर टिप्स. मी इथे लिहितोय बघा. ॲट वन्स फिंगर टिप्स म्हणजे एखादी गोष्ट एकदम इझिली ऍक्सेस होणे किंवा ती मिळणे. म्हणजे तुम्ही बोलताय आणि तुम्हाला ती पाहिजे तर हा, यू हॅव इट ॲट युअर फिंगर टिप्स. इंटरनेटने इतकं सगळं सोपं झालंय. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर यू कॅन ऍक्सेस इट ॲट युअर फिंगर टिप्स. ऑल द इन्फॉर्मेशन टुडे इज ॲट युअर फिंगर टिप्स. काहीही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर ती तुमच्या फिंगर टिप्स होते. फिंगर म्हणजे बोट आणि त्याची टिप वरती, म्हणजे एकदम लवकर ऍक्सेसिबल होऊन जाते तुम्हाला, असा त्याचा अर्थ आहे. ओके, ॲट युअर फिंगर टिप्स विचारलंय म्हणजे काय? नियर युअर फिंगर टिप्स का नाही? फिंगर टिप्सच्या जवळ नाही. टू हॅव एव्हरीथिंग इझिली ऍक्सेसिबल. सो दिस इज द करेक्ट आन्सर. काही असू द्या ते तुम्हाला इझिली ऍक्सेसिबल होते म्हणजे त्याला आपण म्हणतो ॲट वन्स फिंगर टिप्स. टू डू एनिथिंग, नो. ॲडव्हान्स इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन, याचा काय अर्थ? विशेष अर्थ नाही याचा. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, विशिष्ट परिस्थिती. आले लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अंडरलाइंड इन द सेंटेन्स गिवन. He got the doors slammed in his face. त्याने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. म्हणजे काय? रागाने दरवाजा बंद करणे, एवढाच अर्थ आहे त्याचा. ओके, ही गॉट द डोअर्स स्लॅम्ड इन हिज फेस म्हणजे काय? हिटिंग हिज फेस म्हणजे थोबाडावर मारणे नाही. क्लोज शट इन अँगर. सो दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय? रागामध्ये काय बंद करणे. आले का लक्षात? ही गॉट द डोअर्स स्लॅम्ड इन हिज फेस म्हणजे रागाने काय करणे? दरवाजा बंद करणे. इथपर्यंत लक्षात आलंय? नेक्स्ट पाहूयात. इडियम लक्षात आली का? ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या. हिटिंग हिज फेस, एखाद्याला काय करणे? स्लॅप करणे, तोंडावरती मारणे. स्टिक टाईट, इथे स्टक शब्द वापरलाय आपण, STICK, स्टिक टाईट, TIGHT. याचा काय मिनिंग तुम्हाला भेटतोय का? मला एक सांगायचे. नंबर 1. नंबर 2, बँग अप. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी मी दिलेल्या नंबरवरती मेसेज करून कळवतात. व्हॉट्सअपला फक्त तुम्ही जेव्हा चेक करताय तो गुगलला किंवा डिक्शनरीमध्ये तो शब्द चेक करायचा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा किंवा टाईप करून पाठवा. ओके, नंबर 1 स्टिक टाईट अँड बँग, BANGED, बँग अप. 2 वर्ड्स चेक करायचे आणि मला नंबरवरती कळवायचे आहेत. नेक्स्ट बघा. यू मस्ट टेक हार्ट अँड फेस लाईफ बोल्डली. याच्या अगोदर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यू मस्ट टेक हार्ट अँड फेस लाईफ बोल्ड म्हणजे काय केलं पाहिजे? तुम्ही धाडसाने, आत्मविश्वासाने राहायला पाहिजे आणि आयुष्य जगायला पाहिजे, आयुष्याला फेस करायला पाहिजे. सो आपली फ्रेज काय? तो इडियम काय? टेक हार्ट, HEART. टेक हार्ट म्हणजे काय? तुम्ही कसं असणे? यू शुड फील बोल्ड म्हणजे काय? यू शुड. आता ही इडियम मी अगोदर एक्सप्लेन करताना सुद्धा तुम्हाला सई ताम्हणकरचं उदाहरण दिलं होतं. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असणे, बोलण्यात बोल्ड असणे, चालण्यात बोल्ड असणे म्हणजे तुम्ही बिनधास्त असणे, तुम्ही आत्मविश्वासी असणे, आत्मविश्वास ठेवणे आणि आयुष्य जगणे, या अर्थाने हे सेंटेन्स येतं बघा. मग टेक हार्ट म्हणजे वन शुड फील बोल्ड म्हणजे तुम्ही काय असणे? धाडसी असणे, आत्मविश्वासपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण असणे. ओके, फील एक्सेसिव्हली म्हणजे एक्सेस म्हणजे जास्त, एवढा शब्द लक्षात घ्या.
त्याचा अर्थ फील एक्सेसिव्हली म्हणजे आता हे कसं फील करायचं त्याचं मला माहित नाही, परंतु यातला एक्सेस शब्द लक्षात घ्या. EXCESS एक्सेस म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त. ओके, जास्तीचा त्याला म्हणतात एक्सेस. फील सुपिरियर म्हणजे मी एखाद्यापेक्षा वरचढ आहे, सुपिरियर आहे असं फील करणं, तो अर्थ होत नाही त्याचा. फील ग्लॅड म्हणजे काय? ग्लॅड म्हणजे आनंद. आपल्याला त्यांनी विचारलं होतं टेक हार्ट म्हणजे काय? टेक हार्ट म्हणजे आत्मविश्वास ठेवणे, आत्मविश्वास बाळगणे या अर्थाने. सो आन्सर काय असेल? फील बोल्ड अँड फेस लाईफ बोल्डली. आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. मीना इज नॉट हायली एज्युकेटेड बट शी हॅज द गिफ्ट ऑफ द गॅब. मीना ही काय फार शिकलेली वगैरे नाहीये, परंतु तिच्याकडे काय आहे? गिफ्ट ऑफ द गॅब आहे. याच्या अगोदर ही इडियम आपण पाहिली. ओके, मीना इज नॉट हायली एज्युकेटेड बट शी हॅज द गिफ्ट ऑफ द गॅब. मग या इडियमचं मिनिंग काय होतं? गिफ्ट ऑफ द गॅब म्हणजे वक्तृत्व कला, वाक्चातुर्य, बोलण्याचं कौशल्य. ओके, आपल्याकडे ऑप्शन मध्ये काय आहे? गिफ्ट ऑफ द गॅप साठी अन आर्ट ऑफ स्पीकिंग, बोलण्याची कला, बोलण्याचं चातुर्य. बाकी ऑप्शन्स आहेत फ्लॅटरिंग वर्ड्स म्हणजे समोरच्याला खुश करण्यासाठी. कधी कधी इनसिन्सिअर वेने ते शब्द वापरले जातात बोलताना वगैरे. माहिती आहे ना, कोणीतरी फ्लॅटरिंग करतं वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. अर्थात तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करताय तर हे शब्द आजूबाजूला आपल्या कानावर पडत असतील. सो फ्लॅटरिंग वर्ड्स, बरोबर. मग फ्लॅटरिंग वर्ड्स प्रश्न कसा का बदलला? फ्लॅटरिंग वर्ड्स म्हणजे काय? एखाद्याला खुश करण्यासाठी वापरले जाणारे शब्द. गुड पर्सनॅलिटी, अर्थात तुम्ही लेक्चर पाहता म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की गुड पर्सनॅलिटी काय असतं ते. चांगली पर्सनॅलिटी. ओके, चांगलं व्यक्तित्व, चांगलं व्यक्तिमत्व. त्यानंतर टॅलेंट ऑफ ऍक्टिंग, ऍक्टिंग करण्याचं टॅलेंट. बस 4 ऑप्शन्स आहेत. गिफ्ट ऑफ द गॅब म्हणजे बोलण्याची कला, बोलण्याचं चातुर्य. ओके, त्याला मी तुम्हाला अगोदरही शब्द सांगितले होते. वाक्चातुर्य हा शब्द आहे, बरोबर. वक्तृत्व कला हा एक शब्द आपल्याकडे आहे, अलीकडे म्हणजे नॉट अलीकडे, वक्तृत्व कला हा शब्द त्यासाठी वापरतात बोलण्याच्या स्किलसाठी. मग आता हे 4 ऑप्शन्स चांगले आहेत. तसे तुमच्याकडे कोणकोणते आहेत तुम्ही पाहू शकता. माझ्याकडे 2, 3, 4 नंबरचे तर एकदम चांगल्या प्रकार आहे. एकची जशी गरज पडेल तसं वापरावं लागतं. द ह्यूज डेट ही हॅज टू क्लिअर कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन. बघा, त्याच्यावरती प्रचंड कर्ज आहे. मग ते प्रचंड कर्ज रिपे करण्यासाठी, वापस करण्यासाठी किंवा ते कर्ज क्लिअर करण्यासाठी त्याला काय करावं लागतं? जास्त काम करावं लागतं, जास्त कष्ट घ्यावे लागतात, बरोबर का? म्हणून ही कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन म्हणजे काय? मेक हिम स्टे अलर्ट नाही, मेक हिम शार्पन नाइव्स, चाकूला काय जास्त धार लावू नये. मेक हिम वर्क हार्ड. आले का लक्षात? द ह्यूज डेट ही हॅज टू क्लिअर कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन म्हणजे त्याला दॅट मेक्स हिम वर्क हार्ड, त्याला जास्त कष्ट घ्यायला लावतात. जे काय क्लिअर डेट, ते काय डेट जे आहे, डेट बर का, डेप्ट नाही. याचं प्रोनाउन्सिएशन डेप्ट असं नाही करायचं. DEBT यातील बी सायलेंट आहे, याला फक्त डेट असं म्हणायचं. म्हणजे कर्ज. याचा आणखी एक अर्थ होतो काय? ऋण. आले लक्षात? कर्ज असणे, ऋण असणे. ओके, आणखी आपल्याकडे 2 शब्द आहेत. हा एक डेट आहे, DAT. डेट म्हणजे काय? आपण जो खजूर खातो ना, खजूरचं पॅकेट वगैरे असतं बघा, ते खारीक, खजूर वगैरे, ते डेट, त्याला सुद्धा डेट म्हणतात. आणखी एक शब्द आहे DATE. हा तो फेब्रुवारी मध्ये नाही का, 14 फेब्रुवारीला लोकांचा सण असतो बघा. ओके, तर ते 14 फेब्रुवारीला जो सण वगैरे साजरा करतात त्यावेळेस जिथं जायचं असतं ना, ते डेट. ओके, आलंय लक्षात? भेटण्यासाठी वगैरे तो एक डेट शब्द आहे. आणखी एक DAT, डेट म्हणजे काय? तारीख. कोर्टाची तारीख, ते तारीख वाला डेट. डेट 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 3 अर्थ, स्पेलिंग एकच आहे. आणि दुसरा DBT डेट. हा एक शब्द DBT आणि इतर डेट हे होमोफोन्स झाले आणि सेम स्पेलिंग आहे DATE, यांचं मिनिंग वेगळं आहे, त्याला म्हणायचं होमोग्राफ. ओके, बघा
हा नंबर 1, हा 2, हा 3, हा कोणता, जो फिरायला जाणे चहा कॉफीला जाणेवाला डेट आहे ना तो, आणि चौथा तारीखवाला. एक, एका बरोबर 2, 3, 4 हे झाले होमोफोन्स, आणि एक सोडून द्या 2, 3, 4 हे झाले होमोग्राफ्स. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स काय असतं याच्या अगोदर सांगितलं असेल तर ठीक, नसेल सांगितलं इडियम संपल्याच्या नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स होतील, त्याच्यानंतर सिनोनिम्स अँटोनिम्स, त्याच्यानंतर होमोफोन्स, होमोग्राफ्स सगळे. ओके चलो, त्यांनी विचारलं होतं हा जो डेट आहे हे डेट म्हणजे त्याच्यावरचं असणारं कर्ज, ह्यूज म्हणजे मोठं लिहून घ्या, ह्यूज म्हणजे मोठा, त्याच्यावरती जो कर्जाचा मोठा डोंगर आहे तो क्लिअर करण्यासाठी त्याला जास्त काम करावं लागतं, जास्त कष्ट करावे लागतात, म्हणून that thing makes him work hard. This is the correct answer. Okay, next बघा, if he double crosses the Don he will pay with his life. डबल क्रॉस करणे, डबल क्रॉस म्हणजे काय, DOUBLE, डबल CROSS, डबल क्रॉस म्हणजे एखाद्याचं काय करणे, विश्वासघात करणे. विश्वासघात करणे, विश्वासघात करणे म्हणजे काय, फसवणे, थोडक्यात म्हणजे काय, चीट करणे, CHEAT, चीट करणे. आता आपल्याकडे बघा, म्हणजेच डबल क्रॉसचा जो एक्झॅक्ट मिनिंग आहे, मग तिकडे जाऊयात आपण. म्हणजेच काय, बिट्रे, मी विश्वासघात लिहिलं ना, विश्वासघात करणे, याला इंग्लिश मध्ये म्हणतात BETRAYS किंवा बिट्रे, BETRAY, बिट्रे. यातील BETRAY, बिट्रेज हा शब्द या सेंटेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स आहे, म्हणून इथं यस आलेला आहे, बरोबर. मग डबल क्रॉस करणे म्हणजे काय, बिट्रे करणे, विश्वासघात करणे. So number 1 is the correct answer. आयडेंटिफाय म्हणजे काय, आयडेंटिफाय लक्षात घ्या फक्त, इथं IES लावलाय का बरं, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स दिलाय म्हणून. आयडेंटिफाय म्हणजे काय, ओळखणे. अँगर्स ट्वाइस, अँगर म्हणजे राग, ट्वाइस म्हणजे डबल, मीट्स अ सेकंड टाइम, दुसऱ्यांदा भेटणे, असं काहीही नाहीये. त्यांनी असं म्हणलं की डबल क्रॉस, त्याने जर डबल क्रॉस केलं तर डॉन, त्याने जर डॉनला डबल क्रॉस केलं तर ही विल पे विथ हिज लाईफ, त्याला त्याच्या आयुष्याला मुकावं लागेल, त्याचा जीव जाऊ शकतो ना, त्याला जीव द्यावा लागू शकतो. म्हणून विश्वासघात जर केला त्याने तर डबल क्रॉसचा मिनिंग आहे बिट्रे, बिट्रे म्हणजेच विश्वासघात करणे. नेक्स्ट क्वेश्चन, at the party last night he deliberately cold shouldered me. आता एखाद्याला कोल्ड शोल्डर करणे म्हणजे काय, जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. लिहून घ्या मग, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ओके, ऍट द पार्टी लास्ट नाईट ही डेलिबरेटली कोल्ड शोल्डर मी म्हणजे काय, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, म्हणजेच काय, इग्नोर करणे. इथं कोल्ड शोल्डर्ड म्हटलंय म्हणजे पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. ही डेलिबरेटली कोल्ड शोल्डर्ड मी सिंपल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे, म्हणून इथं सुद्धा त्यांनी सेंटेन्स मध्ये ऑप्शन्स मध्ये सिंपल पास्ट साठीच ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणून इग्नोरचा इग्नोर्ड, दिस इज द करेक्ट आन्सर. पुश करणे म्हणजे काय, ढकलणे. बऱ्याचदा एखादं चांगलं हॉटेल असेल, चांगलं कपड्यांचं दुकान असेल, तिथे काच लावलेली असेल दरवाजा काचेचा, तो उघडताना ओढायचा जर असेल तर तिथे लिहिलं असतं पुल, PULL, पुल म्हणजे काय, ओढा, ओढणे. ओढा म्हणजे नदी नाले ओढा, तो ओढा नाही बरं का, ओढणे असं सांगितलेलं असतं त्यांनी, ओढा म्हणून सांगितलेलं असतं पुल. आणि पुश काही ठिकाणी लिहिलं असतं, पुश म्हणजे दरवाजा ढकला आणि आतमध्ये जा, लक्षात. ते पुश पुल लिहिलेलं असून सुद्धा आपल्यातले बरेच लोक ते पुल असलं तरी सुद्धा लिहिलेलं आहे पुल, पण जाण्याच्या घाईमध्ये असं पुढे ढकलतात, पुढे जात नाही. ओके, मेसेज करणे, एखाद्याला मेसेज करणे, मदत करणे. हेल्प म्हणजे काय, मदत करणे. मेसेज म्हणजे एखाद्या संदेश पाठवणे. His behavior was altogether at odds with the circumstances. सो आपलं इडियम काय आहे मग इथं,
ऍट ODDS odds with ऍट odds with मग एक आपलं काय होईल काय म्हणता येईल त्याला ओके ऍट ऑड्स विथ या इडियमचं मिनिंग काय हिज बिहेवियर वॉज ऑल टुगेदर ऍट ऑड्स विथ द सर्कमस्टन्सेस ज्या काही परिस्थिती होत्या किंवा परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये त्याचं बिहेवियर कसं होतं म्हणजे सध्याची अशी अशी परिस्थिती आहे सो अँड सो इज द सर्कमस्टन्सेस सो अँड सो आर द सर्कमस्टन्सेस अँड इन दीज सर्कमस्टन्सेस हिज बिहेवियर इज ऑलटुगेदर at odds किंवा at odds with the circumstances म्हणजे काय ज्या काही सर्कमस्टन्सेस होत्या त्याच्या तुलनेत किंवा त्याचा विचार करता इट वॉज इन डिसअग्रीमेंट त्याचं जे बिहेवियर होतं ते असहमत टाईप होतं म्हणजे तो असहमत असणे या अर्थाने ओके मग तुम्ही पाहिलं असेल आपण सहमत असण्यासाठी एक इडियम पाहिली होती कोणती इडियम होती म्हणजे टोटल अग्रीमेंट मध्ये असणे टोटल सहमत असणे मी इथं लिहितोय बघा टू सी आय टू आय आले का लक्षात आणि मग आपल्याकडे एक्झाम्पल होतं राजाजी त्याच्यात सेंटेन्स मध्ये आलं होतं ना राजाजी could not see eye to eye with जवाहरलाल नेहरू on some points असं काहीतरी सेंटेन्स होत होते बरोबर का मग ते राजाजी म्हणजे सी राजगोपालाचारी हे काही मुद्द्यांवरती किंवा काही विषयांवरती नेहरूजींबरोबर त्यांचे काय होते सी आय टू आय काही मुद्द्यांवरती सहमत होते पण तो सेंटेन्स दिलेला निगेटिव्ह होता आपलं बरोबर का ओके कुड नॉट सी आय टू आय अशा अर्थाने म्हणजे असहमती होती असं ते सेंटेन्सचा अर्थ होता आणि सी आय टू आय म्हणजे काय असणे पूर्ण सहमती असणे बरोबर का आणि मग हे जर पूर्ण सहमती असणे या अर्थाने आलेले इडियम आहे याच्या अपोजिट इडियम काय आहे ऍट ऑड्स विथ म्हणजे काय असहमत असणे किंवा असहमती असणे आले का लक्षात मग ऑप्शन मध्ये काय आहे इन डिसअग्रीमेंट विथ सो दिस इज द करेक्ट आन्सर इन डिसअग्रीमेंट असहमती असणे सुटेबल असणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीसाठी अनुकूल असणे असे अशा अर्थाने अनुकूल पेक्षा सुद्धा चांगला शब्द तुमच्या समोर येऊ शकेल एखादी गोष्ट सुटेबल आहे म्हणजे योग्य आहे अनुकूल पेक्षा मी काय म्हणेल आणखी योग्य हा शब्द काय आणखी योग्य आहे बरोबर का ओके हेल्पफुल मदतपूर्वक आणि हार्मफुल घातक हार्मफुलचा अर्थ आहे घातक नेक्स्ट ही इज अ लिटल वेट बिहाइंड द इयर्स लिटल वेट बिहाइंड द इयर्स आता ही जी इडियम आहे वेट बिहाइंड द इयर्स याचा अर्थ आहे इनएक्सपिरियन्स इनएक्सपिरियन्स याचा अर्थ आहे अनुभवी म्हणजे अनुभव नसणे आलं का लक्षात वेट बिहाइंड द इयर्स म्हणजे काय अनुभव नसणे अननुभवी असा एक शब्द त्याला मराठीमध्ये आहे इथं आलं लक्षात कन्फ्यूज म्हणजे परप्लेक्स PERPLEXED परप्लेक्स म्हणजे काय गोंधळणे किंवा काही क्लिअर नसणे गोंधळात असणे जो मनात गोंधळ असतो ना विचारांचा गोंधळ वगैरे असतो त्या गोंधळात असणे डेफ म्हणजे काय बहिरा ऐकू न येणे ओके चारही शब्दांचे मिनिंग सांगितलं जस्ट आउट फॉर अ बाथ आउट ऑफ अ बाथ ओके अगेन जर चेक करायचं असेल तर चेक करा याचा काय मिनिंग मिळतोय का जस्ट आउट ऑफ अ बाथ एखादा बाहेर आलाय वगैरे या अर्थाने बनवायचं असेल तर बनवलं असेल अशी काही इडियम मला तर भेटलेली नाहीये ओके चला इफ ही कंटिन्यूज टू डॅश डॅश पीपल ही विल नेवर मेक फ्रेंड्स शेवटी मेक आहे ओके तिथं कट झालाय ही विल नेव्हर मेक MAKE ही विल नेव्हर मेक फ्रेंड्स असं म्हटलं इन द ब्लँक विथ सुटेबल फ्रेज
एक सुटेबल फ्रेज आपल्याला टाकायची तिथं. ऍक्ट हाय अँड मायटी, कीप टॉकिंग विथ, लुक ओव्हर द शोल्डर ऍट, लुक डाऊन ऍट. आता बघा, इफ ही कंटिन्यूज टू, काय केलं तर त्याचे मित्र होणार नाहीत. बघा आपल्याकडे जी इडियम आहे त्या इडियम मध्ये इफ ही कंटिन्यूज टू ऍक्ट हाय अँड माइट पीपल, ऍक्ट हाय अँड माइटी पीपल, ही विल नेव्हर मेक फ्रेंड्स. म्हणजे काय, जेव्हा नंबर वन इज द करेक्ट आन्सर. कसं आहे बघा, ही एक इडियम आहे आपल्याकडे, ऍक्ट हाय अँड माइट. म्हणजे तुम्ही असा विचार करता की मी इतरांपेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे किंवा सुपिरियर आहे, बाकी जे आहेत त्यांना काही कळत नाही, माझे इतकं नॉलेज नाही, मी जसं राहतो तसं ते राहत नाही, असं जेव्हा ते तुमच्यामध्ये तो वाला विचार यायला लागतो, तुम्ही स्वतः सुपिरियर असण्याचा, त्याला म्हणतात ऍक्ट हाय अँड माइटी. मग आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात, मुलांच्या आजूबाजूला असे काही मुलं असतात. मुलींच्या संबंधाने मला तितकंसं सांगता येणार नाही की असतं किंवा नाही, आपण कशाला रिस्क घ्यायची ना, बरोबर का. मुलांच्या आजूबाजूला असं कोणतरी असतं, एखादा अर्धा व्यक्ती, ज्याला असं वाटत असतं की मी म्हणजे काय, मी असा मी तसा. मग ते जे असतात ना असे, दोज हू ऍक्ट, कसे, दोज हू ऍक्ट अँड मायटी, सॉरी दोज हू ऍक्ट हाय अँड मायटी, म्हणजे जे स्वतःला सुपिरियर समजतात, याचा अर्थ इतरांना इन्फिरियर समजतात, आजूबाजूचे लोक कमी आहेत कशातरी असं समजतात. त्यात तसं जर वागलं तर त्याचे मित्र असतात का, अजिबात नाही. ओके, म्हणून मग इथं काय येईल, इफ ही कंटिन्यूज टू ऍक्ट हाय अँड मायटी पीपल, ही विल नेव्हर मेक फ्रेंड्स. आलं लक्षात. सो दिस इज द आन्सर, ऍक्ट हाय अँड मायटी. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला काय करते, सुपिरियर समजते, तेव्हा त्याला म्हणतो आपण ऍक्ट हाय अँड मायटी. मग याचं लिहिताना फ्रेज काय होऊ शकते, बिहेविंग, BEHAVING, बिहेविंग ॲज इफ वन इज सुपेरियर, सुपेरियर टू. सुपेरियर या वर्ड नंतर नेहमी टू हे प्रिपोजिशन येतं, आणि इन्फेरियर या वर्ड नंतर सुद्धा बघा, आता काही शब्द लिहून घ्या, सुपेरियर, इन्फेरियर, ज्युनियर, सिनियर, ज्युनियर टू, सिनियर टू, सुपिरियर टू, इन्फेरियर टू, सबऑर्डिनेट टू. या 5 शब्दानंतर टू हे प्रेपोजिशन येतं. ओके, सुपिरियर टू, इन्फेरियर टू, ज्युनियर टू, सिनियर टू, सबऑर्डिनेट टू. आले लक्षात, आले का. बिहेविंग ऍज इफ वन इज सुपिरियर टू अदर्स, ही त्याची फ्रेज झाली. कीप टॉकिंग विथ, इतरांशी बोलणं. लुक ओव्हर द शोल्डर ऍट, मग ही एक आपल्याकडे इडियम आहे बघा, लुक ओव्हर द शोल्डर ऍट म्हणजे काय, टू वरी ऑर थिंक अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ समथिंग बॅड विल हॅपन. हे बघा, ही एक इडियम आहे आपल्याकडे, लुक ओव्हर द शोल्डर ऍट म्हणजे अशा प्रकारे विचार करणे, काहीतरी चुकीचं आपल्या बरोबर घडेल. टू वरी ऑर थिंक अबाउट समथिंग बॅड विल हॅपन. ओके, और टू थिंक दॅट समथिंग बॅड माइट हॅपन, अशी शक्यता वर्तवणे किंवा तशा प्रकारे विचार करणे की काहीतरी चुकीचं आपल्या बरोबर घडू शकतं. वाटलं त्याची फ्रेज लिहून घ्या. लुक ओव्हर द शोल्डर ऍट मीन्स टू वरी अबाउट समथिंग बॅड माइट हॅपन. ओके, आले का लक्षात. लुक डाऊन अपॉन म्हणजे काय. ओके, आणखी सॉरी, लुक डाऊन ऍट ही एक आपल्याकडे काय आहे, इथे लिहूयात आपण. लुक डाऊन ऍट ही सुद्धा एक फ्रेज आहे. लुक डाऊन ऍट याचा अर्थ असतो एकटक पाहणे एखाद्याकडे, स्टेअर करणे म्हणतो ना आपण. जसं तुम्ही जर लायब्ररीत बसले तर कोणाकडे त्याच्या असं आजूबाजूच्याकडे ते असं एकटक बघत बसता, राईट, त्याला काय म्हणायचं, लुक डाऊन ऍट. ओके, लुक डाऊन ऍट मीन्स टू स्टेअर
STARE, टू स्टेअर, STARE, स्टेअर ॲट, और एकटक पाहणे. ओके, आन्सर कळालंय. ऍक्ट हाय अँड माइटी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर सम टाइम ही स्टार्टेड गेटिंग माय गोट. आता ही एक इडियम विचारलेली होती एका प्रश्नामध्ये, अगोदर आपण लेक्चर मध्ये पाहिले. जेव्हा मॅच द फॉलोइंग मध्ये एका साईडला इडियम दिलेल्या होत्या आणि एका साईडला, लेफ्ट साईडला इडियम आणि राईट साईडला त्यांनी काय दिलं होतं, त्याचे मिनिंग दिले होते. त्याच्यामध्ये गेटिंग वन्स गोट असं दिलं होतं. मग गेटिंग माय गोट याचा अर्थ असा असतो, एखाद्याला काय करणे, त्रास देणे किंवा इरिटेट करणे. सो नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. इरिटेटिंग मी. आफ्टर सम टाइम ही स्टार्टेड इरिटेटिंग मी. ही स्टार्टेड गेटिंग माय गोट. आलं लक्षात? गेटिंग माय गोट स्टार्टेड इरिटेटिंग मी. ओके, यातील गोट या शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतो, GOAT. गोट म्हणजे काय, बकरी, शेळी, राईट. फेचिंग माय ॲनिमल काय अर्थ आहे बरं? लगे काय ती शेळी असं हिसकावून घेतलीये का, किंवा बकरी हिसकावून घेतलीये काही? इथे तर म्हटलं शेविंग माय चीन. काय संबंध यार, असं काहीतरी चुकीचं आहे ते. ही स्टार्टेड इरिटेटिंग मी म्हणजे एखाद्याला काय करणे, अनॉय करणे, त्रास देणे. ही शोड मी अन ओल्ड बो ऑफ दॅट ट्री. मग ओल्ड बो म्हणजे काय, एखाद्या, बघा, ही शोड मी अन ओल्ड बो ऑफ दॅट ट्री. त्या झाडाचं मला त्यांनी ओल्ड बो दाखवली म्हणजे काय, फांदी दाखवली. पुढे ब्रांच ऑफ ट्री, दिस इज द करेक्ट आन्सर. झाडाची फांदी. ओल्ड बो, OLDBOUGH. ओल्ड बो मीन्स ए ब्रांच ऑफ अ ट्री. आलं का लक्षात? ब्रांच ऑफ अ ट्री इज द करेक्ट आन्सर. स्टेम म्हणजे काय, खोड, झाडाचं जे खोड असतं ना ते. रूट म्हणजे झाडाला जे असतं ते मूळ. लीफ म्हणजे काय, पान. युट्यूबला एक चांगला कार्यक्रम असतो बघा, कवितेचं पान. कवितेचं पान म्हणून एक युट्यूब चॅनलवरती एक कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये ज्यांना कवितांची आवड आहे ते मराठी कवितांमध्ये काही कवींना बोलवलं जातं आणि पोयम रिसाईट केले जातात किंवा त्यांच्या कविता ऐकवल्या जातात. फार सुंदर कार्यक्रम असतो कवितेचं पान, जर तुम्ही ऐकणार असाल तर. हिज फार्म ॲट नेटिव्ह वॉज सोल्ड फॉर अ सॉन्ग. बघा, सोल्ड फॉर अ सॉन्ग, लिटरल मिनिंग घेऊ अगोदर. आय सोल्ड इट फॉर अ सॉन्ग म्हणजे काय, सॉन्ग. एखादी व्यक्ती गाण्याची नादिक असते, त्याला गाणं वगैरे ऐकायला आवडतं. मग तो काय म्हणतो किंवा ती काय म्हणते, चल माझी 1 एकरभर जमीन मी देऊन टाकतो, एक फक्त चांगलं गाणं म्हणून 1 एकर जागा मी देऊन टाकतो. किंवा माझा एक पुण्यामध्ये फ्लॅट आहे चांगला 2 BHK, एक चांगलं गाणं म्हणा, फ्लॅट नाव करून देतो. सोल्ड फॉर अ सॉन्ग म्हणजे काय, फार कमी. एक गाण्याला काय किंमत आहे, एक गाणं म्हटलंय फक्त आणि देऊन टाकलंय, असं फार कमी किमतीत देऊन टाकले, असा अर्थ होईल की नाही. कोणी काय म्हणलं, अरे पैसेच नाही घेतले, किंवा घेतले तरी काय, गाणं म्हटलंय एक फक्त, त्याचे पैसे किती झाले, त्याचा फ्लॅट दिलाय, 1 एकर जमीन दिली, म्हणजे काय, एकदम कमी किमतीला ते विकणं. सोल्ड फॉर अ सॉन्ग म्हणजे काय, टू सेल इट ॲट ए लो प्राइस. ॲट अ लो प्राइस. आले का लक्षात? पुढे बघा बरं आन्सर. हिज लव्ह फॉर सॉन्ग मेड हिम सेल द फार्म. चुकीचं आहे हे, लिटरल झालं म्हणजे अक्षर शब्दशः मिनिंग तसा झाला पण तो होत नाही. द फार्म वॉज सोल्ड ॲट द टॉप मोस्ट म्हणजे हायेस्ट प्राइस नाही, लोएस्ट पाहिजे आपल्याला. द फार्म वॉज सोल्ड बिकॉज ऑफ हिज लेझीनेस, आळशीपणा. लेझीनेस म्हणजे आळशीपणा. लक्झरियस काही नाही, लक्झरियस म्हणजे तशा प्रकारे लक्झरियस लाईफ जगणं, पैसा पाणी उधळत जगणं, लक्झरियस म्हणतात. द फार्म वॉज सोल्ड व्हेरी चीपली. फार कमी किमतीला काय करणे, विकणे. दिस इज द करेक्ट आन्सर. द फार्म वॉज सोल्ड व्हेरी चीपली. सोल्ड फॉर ए सॉन्ग, एक गाणं म्हणा, फ्लॅट देऊन टाक. प्लीज कीप युअर माउथ शट इन दिस मॅटर. आता बघा, मी शिकवतोय आणि कोणीतरी जर मध्येच बोललं तर मी काय म्हणेल, कीप युअर माउथ शट म्हणजे तू आता काहीच बोलू नको, बरोबर. मग आन्सर काय होईल, असं वाटू शकतं की कीप सायलेन्स. कीप सायलेन्स साठी मी काय म्हणेल, बी क्वाइट, प्लीज मेंटेन सायलेन्स, प्लीज कीप सायलेन्स. ओके,
पण जेव्हा एखादी इडियम येते, इन दिस मॅटर प्लीज कीप युअर माउथ शट, इन दिस मॅटर, या मॅटरच्या संबंधाने तू काय करायचे, काहीही कुठं उघड करायचं नाही, बोलायचं नाहीये. म्हणजेच काय, कीप द मॅटर सिक्रेट. आले का लक्षात? जो काय मॅटर आहे हा, या संबंधाने सिक्रेटच राहू दे. कीप द मॅटर सिक्रेट, कीप युअर माउथ शट रिगार्डिंग दिस मॅटर और इन दिस मॅटर. स्पीक ओनली व्हेन आस्क्ड, जेव्हा विचारले तेव्हाच बोल, असा याचा अर्थ होतो, परंतु ते काय आहे, चुकीचं आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम गिवन बिलो. हिट द नेल ऑन द हेड, योग्य वेळी योग्य कृती करणे किंवा एकदम योग्य कृती करणे, हा त्याचा अर्थ झाला. मग ऑप्शन्स मध्ये बघा, harm someone, hitting the nail on his head, done a wrong thing, done exactly the right thing. This is the correct answer. मी काय म्हटलं, योग्य वेळी योग्य गोष्ट करणे किंवा अगदी योग्यच गोष्ट करणे, त्याला म्हणतात हिट द नेल ऑन द हेड. आता मिनिंग समजून घेऊ आपण. नेल म्हणजे खिळा, खिळा असतो ना भिंतीला ठोकण्याचा, तो खिळा जर तो डोक्यावरती ठेवला, इथे डोक्यावरती खिळा ठेवलाय आणि तो हिट केलाय, उडवलाय, मग रिव्हॉल्वरने असेल, पिस्टलने असेल, कशाने असेल, तो अगदी त्यालाच हिट करणे म्हणजे काय करणे, योग्य कृती करणे. आणि ते जर रिव्हॉल्वर मधून निघालेला गोळी थोडीशी जर खाली आली, बुलेट, जीव जाईल ना समोरच्या व्यक्तीचा, बरोबर. म्हणून काय म्हटलंय, हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजेच काय, टू डू एक्झॅक्टली द राईट थिंग, एकदम योग्य गोष्ट करणे. ओके. ब्लेम अ पर्सन, ब्लेम म्हणजे काय, आरोप करणे. हार्म समवन, हिटिंग द नेल ऑन हिज हेड, हार्म करणे म्हणजे काय, एखाद्याला काय करणे, धोका निर्माण करणे. डन अ रॉंग थिंग, हे बाकीचे ऑप्शन्स आहेत, काही त्याला अर्थ नाही तसा. शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले. have served your firm for 25 years. Now it is time for me to call it a day. To call it a day या फ्रेजचा, या इडियमचा मीनिंग आहे टू गेट रिटायर्ड. RETIRED, टू गेट रिटायर्ड म्हणजे काय, आता निवृत्ती स्वीकारणे, निवृत्त होणे. ओके. आता बस, किती वर्ष सर्व्हिस करायची ना, 25 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आता रिटायर होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे टू कॉल इट अ डे. आले का लक्षात? मग पुढे ऑप्शन मध्ये टू स्टॉप वर्किंग, दिस इज द करेक्ट आन्सर. टू स्टॉप वर्किंग अँड गेट रिटायर्ड. आलं लक्षात? दिस इज द करेक्ट आन्सर. बाकी ऑप्शन्स त्यांनी असेच बनवलेत, काय अर्थ नाही त्याला. ब्रीथ म्हणजे काय, श्वास घेणे. टू टेक लास्ट ब्रीथ म्हणजे काय, मरणे, थोडक्यात मरणेच ना. टू टेक लास्ट ब्रीथ, ब्रीथ म्हणजे काय, श्वास, श्वास घेणे. By withdrawing his own statements, the leader has taken U-turn. To take a U-turn, आपली इडियम काय, टू टेक ए U-turn. टू टेक अ U-turn म्हणजे बघा, मी बोलताना एक भूमिका घेतो, माझं मत मांडतो आणि काही वेळानंतर काय होतं, मी ते माझं मत बदलतो. म्हणजे बघा, मी या दिशेने चाललो होतो, सांगतोय की आपण असं करूयात, असं करूयात, असं करूयात, लगेच असं वळतो, युटर्न घेतला ना सरळ सरळ. म्हणजे मला सांगायचं होतं की आपण असं, एखाद्या संघटनेमध्ये काम करणारा माणूस सांगतो की जे काय मॅनेजमेंट आहे त्याच्या विरोधात आपण लढूयात, आपण भूमिका मांडूयात वगैरे, आणि थोडस काहीतरी भेटल्याच्या नंतर तो लगेच त्याची भूमिका बदलतो. म्हणजे काय करतो, तो युटर्न घेतो, त्याची भूमिका पूर्णतः बदलतो. म्हणजे काय, हॅज कम्प्लिटली चेंज द स्टँड. त्याचा जो काही स्टँड होता, त्याची जी काही भूमिका, स्टँड म्हणजे भूमिका, भूमिका चावला नाही, लगेच तुम्ही लगेच जाऊन युट्यूबला सर्च कराल भूमिका चावला. भूमिका चावला वेगळी, स्टँड म्हणजे भूमिका घेणे. आलं का लक्षात? हॅज कम्प्लीट लाईक बाय विड्रॉइंग हिज ओन स्टेटमेंट्स, त्यांनी जे काही अगोदर स्टेटमेंट्स केले ते त्याने माघारी घेतले. विड्रॉ करणे म्हणजे माघार घेणे. द लीडर हॅज टेकन युटर्न, त्यांनी युटर्न घेतला. म्हणजे काय केलं,
त्याने सरळ सरळ भूमिका बदलली. हॅज लॉस्ट द क्रेडिट अँड ट्रस्ट. आता हे वाक्य जरी चांगलं असतं तरी सुद्धा अर्थ तो होत नाही याचा. ओके, म्हणजे त्याने त्याची विश्वसनीयता घालवली सगळी, परंतु ते काय त्याचं उत्तर होणार नाही. सरेंडर करणे म्हणजे काय? शरण जाणे. हॅज कम्प्लिटली चेंज द स्टँड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. This project is in the pipeline. This project is in the pipeline म्हणजे काय? आपण असं म्हणतो की तुम्ही शेतावरती काम करताना कुणी जर असेल ज्यांनी शेतामध्ये काम केलंय वगैरे, ज्यांनी पाईपलाईन वगैरे पाहिली, त्या पाईपलाईनने पाणी येतं, आपण म्हणतो की इट इज इन द पाईपलाईन. म्हणजे काय? ते आणखी येत आहे. पाईपलाईन मधून पाणी शेतामध्ये पोहोचत आहे म्हणजे काय? इट्स इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस थोडक्यात. The project will produce pipelines. The project is flowing in the pipe. The project is being planned and will soon come into existence. हा त्याचा अर्थ आहे. काय अर्थ आहे? The project is in the pipeline म्हणजे त्याचं काम, त्याचं नियोजन झालेलं आहे. इट हॅज बीन प्लान्ड. त्याच्या बाबतीत सगळे प्लान्स केलेले आहेत किंवा ते नियोजन झालेलं आहे आणि तो काही दिवसानंतर अस्तित्वात येऊ शकतो. म्हणजे द वर्क इज इन प्रोग्रेस असं म्हणता येईल. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ना, द वर्क इज इन प्रोग्रेस. आणि याच्या पुढे जाऊन मी याचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला की इथेच दिलंय. मग आणखी वेगळं काय पाहिजे? समथिंग इज पाईपलाईन म्हटल्याच्या नंतर याचा मिनिंग असा असतो व्हेन समथिंग इज प्लांट. इथे लिहा मग त्याचं एक्सप्लेनेशन. व्हेन समथिंग is planned and will soon come into existence. म्हणजे काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि ते लवकरच अस्तित्वात येईल, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो? इट इज in the pipeline. Next question. The colleges are gearing up for cultural competitions. They are gearing up for the cultural competitions. Gearing up म्हणजे काय? They are preparing. आले का लक्षात? ते तयारी करत आहेत. तयारी करणे. आले लक्षात? To prepare. To P-R-E-P-A-R-E. To prepare oneself. O-N-E-S-E-L-F. To prepare oneself. म्हणजे काय करते? स्वतःला प्रिपेअर करणे त्यासाठी. म्हणजे दे आर गिअरिंग अप. आलं लक्षात? प्रिपेअरिंग इज द करेक्ट आन्सर. गायडन्स, स्टार्टिंग आउट काय नाही. टेकिंग प्लेस. हा, टेक प्लेस लिहू शकता तुम्ही. T-A-K-E. आपण जेव्हा वाक्यामध्ये ऐकू ना टेक प्लेस. टेक प्लेस म्हणजे काय? घडणे. द इन्सिडेंट टूक प्लेस. पास्ट टेन्स करतोय मी. द इन्सिडेंट टूक प्लेस इन डिसेंबर. म्हणजे ही घटना डिसेंबर मध्ये घडली. टेकिंग प्लेस म्हणजे किंवा टेक प्लेस म्हणजे काय? घडणे. नेक्स्ट बघा. आय थिंक इट इज कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा आणि कार्ट म्हणजे थोडक्यात घोडा गाडी असते. आपण घोडा गाडी पाहिलेली आहे ना? घोडा गाडी किंवा घोड्याचा टांगा म्हणा. तुम्हाला घोड्याचा टांगा माहित असू शकतो आणि जो घोडा कधी कधी ओढतो त्याच्या पाठीमागे गाडी असते, त्याला कार्ट म्हणतात. मग जनरली कसं असतं? हा घोडा बघा बरं का, मी प्रयत्न तर करतोय एकदम चांगला घोडा करण्याचा. की त्याचे पाय शेपूट थोडस लांब करत. ओके, इथं हा ओके, थोडस आणखी कान वगैरे. पण आपलं ओकॅपचं लेक्चर आहे, ड्रॉइंगचं नाही. हा घोडा आहे आणि या घोड्याच्या पुढे जर आपण गाडी कुठं असते? लाईक बुलक कार्ट जर असेल, बैलगाडी, बैल समोर असतो, गाडी पाठीमागे असते. बरोबर. जर आणखी आपण घोडा गाडी जर विचार केला तर घोडा पुढे असतो आणि ती गाडी पाठीमागे असते. बरोबर आहे का? घोडा नेहमी पुढे आणि गाडी पाठीमागे.
टांगा पाठीमागे, बरोबर. पण कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स, पण तुम्ही काय करताय, ती जी गाडी आहे तिला तुम्ही कुठे ठेवताय, पाठीमागे ठेव, हे ते चाक आहे. ओके, मग घोड्याच्या पुढे गाडी असणार का घोड्याच्या पाठीमागे पाहिजे, घोड्याच्या पाठीमागे पाहिजे. बट व्हॉट यू डू, कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स, घोड्याच्या पुढे गाडी ठेवताय म्हणजे उलट करताय ना, क्रम चुकवताय, बरोबर का. म्हणजे घोडा पुढे पाहिजे आणि गाडी पाठीमागे पाहिजे, तर आपण काय करतोय, घोडा पाठीमागे ठेवतोय आणि गाडी पुढे ठेवतोय, म्हणजे क्रम चुकवतोय. म्हणजेच काय, डुईंग द थिंग इन द रॉंग ऑर्डर, चुकीच्या ऑर्डर मध्ये एखादी गोष्ट करणे. मीन्स कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. आलं लक्षात, कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स मीन्स डुईंग थिंग्स इन द रॉंग ऑर्डर. लक्षात आलंय. आता फ्री करणे म्हणजे काय, मोकळा सोडणे. हॉर्स टाईड म्हणजे बांधलेला असणे, टाय करणे म्हणजे बांधणे. बाकी काही लक्षात घेण्यासारखं वेगळं काही नाहीये. स्टॉपिंग द हॉर्स बाय कीपिंग द कार्ट बिफोर इट, काही नाहीये. Choices given below for the underlined expression in the sentence. Just now my hands are full. My hands are full म्हणजे काय, माझ्या हातात आता रिकामी जागा नाहीये, माझे हात रिते नाहीये, म्हणजे मी प्रचंड बिझी आहे. ओके, हँड्स आर फुल म्हणजे काय, आय एम व्हेरी बिझी, आय एम व्हेरी बिझी. नॉट रिच, रिच म्हणजे काय, अलमारीमध्ये जागा नाही, बरोबर का, अलमारीमध्ये ठेवायला जागा नाही, म्हणजे काय, मी प्रचंड पैसा माझ्याकडे आहे. आय डू नॉट अनकंडिशनली, असं काय अर्थ नाही, आय डू इट अनकंडिशनली. अनकंडिशनली म्हणजे काय, अटी विरहित, म्हणजे अट न लावता मी हे सगळं करतो, अशा अर्थाने. माय हँड्स आर लोडेड विथ थिंग्स, हे लिटरल मिनिंग झाला, माय हँड्स आर लोडेड विथ थिंग्स, माझे हात वस्तूंनी भरलेले आहेत वगैरे असं. पण तू लिटरल नाही घ्यायचा आपल्याला, त्यातून येणारा त्याचा भावार्थ काय, इडियमचा एक्झॅक्ट मिनिंग काय सांगतो, आय एम व्हेरी बिझी. दिस इज द करेक्ट आन्सर. द फ्रेज अ बोन ऑफ कंटेन्शन मीन्स, बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे काय, भांडणाचे कारण. हे एक्सप्लेन केलं बरं का, पण तरी सुद्धा भांडणाचे कारण किंवा वादाचा मुद्दा, दादाचा मुद्दा नाही बरं का, वादाचा मुद्दा, वादावादी होण्याचं कारण. बोन ऑफ कंटेन्शन, मॅटर ऑफ सॅटिस्फॅक्शन नाही, ब्रिलियंट आयडिया नाही, सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट. दिस इज द करेक्ट आन्सर. डिस्प्यूट म्हणजे काय, वादविवाद, भांडण. ओके, भांडणाचे कारण, बोन ऑफ कंटेन्शन. मग याच्यासाठी आणखी एक इडियम आपल्याकडे कोणती आहे, अँड, आठवत आहे का, APPLE, एन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. ओके, चलो नेक्स्ट. अ सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट म्हणजेच अ बोन ऑफ कंटेन्शन. पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज, डेड लेटर. डेड लेटर म्हणजे असं लेटर ज्याच्यावरती योग्य पत्र, काय म्हणता येईल, पत्र जिथं पोहोचवायचंय वगैरे, त्याचा एक्झॅक्ट ऍड्रेस वगैरे दिलेला नसतो, ऍड्रेस दिलेला नसतो, म्हणून त्याला अ डेड लेटर असं म्हणतात. म्हणजेच काय, एकदा ते पत्र पाठवून दिलं की रिसिव्ह करताना ऍड्रेस नसतो, म्हणजे त्याला कोणी रिसिव्ह करत नाही, म्हणजे दॅट इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन. मग ते पत्र वापस तरी कुठे येणार, बरोबर का, म्हणून त्याला ते डेड लेटर म्हटलं. म्हणजेच काय, अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन. दिस इज द करेक्ट आन्सर. कोणी त्याला क्लेम करत नाही. मग ऑप्शन मध्ये बघा, सी ओनली. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन, कोणीही त्याला माझं आहे म्हणून क्लेम करत नाही, म्हणून त्याला आपण म्हटलं की विच इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन. पुढे बघा, रोल आउट द डॅश डॅश. रोल आउट व्हॉट, जेव्हा आपल्या घरी कोणी येणार असतं तेव्हा रोल आउट डॅश डॅश, त्याच्या स्वागत करण्यासाठी वगैरे आपण काय करतो, रोल आउट द रेड कार्पेट, बरोबर का. टू रोल आउट द रेड कार्पेट, रेड पेन नाही, रेड कार्पेट. ओके, रोल आउट द रेड कार्पेट अशी इडियम येते, ROLL, रोल आउट द रेड कार्पेट, CARPET.
रोल आउट द रेड कार्पेट. रोल आउट द रेड कार्पेट मीन्स काय म्हणू शकतो आपण त्याला, एखाद्याचं काय करणे, स्वागत करण्यासाठी वगैरे असेल आपण तो शब्द वापरतो. नेक्स्ट बघा, एव्हरीथिंग हॅज, ओके इथला मिनिंग तुम्हाला कळालाय का? रेड पेन, रेड सिग्नल याला काहीच अर्थ नाही तसा, रेड साईड सुद्धा नाही. रोल आउट द रेड कार्पेट म्हणजेच काय, टू ग्रीट समवन ऑर टू वेलकम समवन, त्याचा आदरातिथ्य करणे किंवा त्याचं स्वागत करणे या अर्थाने. एव्हरीथिंग हॅज वर्कड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन. आता डेव्हलप्ड म्हणजे काय, विकसित पावणे, विकसित पावणे, विकास होणे. ओके, डेव्हलप या शब्दाचा ईडी लावलाय. डिक्लेअर म्हणजे काय, जाहीर होणे, जाहीर होणे. डेव्हलपला ईडी म्हणजेच पास्ट टेन्स घेतले, दोन्ही शब्दांचे पास्ट टेन्स लिहिले. कंपाइल्ड म्हणजे काय, एकत्र करणे, पास्ट टेन्स वापरलाय. एव्हरीथिंग हॅज वर्कड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन. कॅल्क्युलेट करणे म्हणजे एक त्याचा अर्थ असतो, आपण काय म्हणतो, आकडेमोड करणे वगैरे आणि हिशोब लावणे हा अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, ऍक्च्युली वर्कआउट होणे म्हणजे काय बघा, असं म्हणतो आपण की एव्हरीथिंग वर्कड आउट अकॉर्डिंग टू आवर प्लॅन. इथे काय सेंटेन्स आहे, सेंटेन्स सुद्धा तेच आहे. ओके, एव्हरीथिंग हॅज वर्कड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन. ठीक आहे, मी दुसरं एखादं सेंटेन्स सांगतो की मी जातो आणि माझ्या सिनियरला म्हणतो, सर इट वर्कड आउट ॲज वी हॅव डिसाइडेड, और इट वर्कड आउट ॲज इट वॉज प्रेडिक्टेड, असं म्हणूया. ज्या प्रकारे प्रेडिक्ट केलं गेलं होतं, ज्या प्रकारे अंदाज लावला गेला होता, त्याच प्रकारे ते घडलं आहे, त्याच प्रकारे ते वर्कआउट झालं आहे. वर्कआउट होणे म्हणजे काय, एखादी गोष्ट त्या प्रकारे घडणे. आलं लक्षात, घडणे. मग कॅल्क्युलेटेड या शब्दाचा या वाक्यामध्ये या तीनही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. फक्त कॅल्क्युलेटेड या शब्दाचा अर्थच जवळ जाणार आहे, म्हणून 4 पैकी कॅल्क्युलेटेड इज द करेक्ट आन्सर. आले का लक्षात? मग कॅल्क्युलेटेडचा सुद्धा एक अर्थ असा असतो की एखादी गोष्ट सो अँड सो प्रकारे घडणे, सो अँड सो प्रकारे पूर्णत्वास जाणे, कन्क्लूड होणे. इट वॉज कन्क्लुडेड, इट वॉज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द प्लॅन, इट वॉज वर्कड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन. आय लाईक ओनली व्हाईट कॉलर जॉब्स. मग व्हाईट कॉलर जॉब्स काय असतात? व्हाईट कॉलर जॉब्स असतात की प्रशासकीय कामं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड क्लेरिकल जॉब जे असतात त्याला व्हाईट कॉलर जॉब्स म्हणतात. म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड क्लेरिकल जॉब्स. मॅन्युअल लेबर म्हणजे काय, माणसं जे काम करतात ते. जॉब रिक्वायरिंग क्लीन व्हाईट शर्ट्स, म्हणजे काय, ऍडव्होकेट व्हायचे का, वकील व्हायचे का, क्लीन व्हाईट शर्ट्स, तसं काही अर्थ नाही. ओके, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि क्लेरिकल जे जॉब्स असतात, ज्यासाठी ज्यासाठी आपण सगळेजण तयारी करतो, कोणाला एसटीआय व्हायचं असतं, कोणाला एएसओ व्हायचं असतं, त्याला काय म्हणतो आपण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड क्लेरिकल व्हाईट कॉलर जॉब्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ही इज नॉट टॉकेटिव्ह बट अ मॅन डॅश डॅश. टॉकेटिव्ह म्हणजे काय, जो जास्त बोलतो, जास्त बोलणारा, जास्त बोलणारा, जास्त बोलणारा. द वन हू लाइक्स टॉकिंग, जो जास्त बोलतो त्याला म्हणतात टॉकेटिव्ह. बघा आता, ही इज नॉट टॉकेटिव्ह, तो टॉकेटिव्ह नाहीये तर कसा आहे, म्हणजे कमी बोलणारा ना, म्हणून मग टॉकेटिव्हचा अँटोनिम वापरलेला त्यांनी. कोणता असेल तो, बट अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, फार कमी बोलतो. आलं लक्षात, ही इज नॉट टॉकेटिव्ह बट अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, परंतु तो असा माणूस आहे जो कमी बोलतो. म्हणजेच कसा व्यक्ती, RESERVED, रिझर्व्ड असा एक शब्द आहे. जो कमी बोलतो त्याला रिझर्व्ड असं म्हणतात, किंवा अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स असा सुद्धा त्याला एक शब्द आहे. जो जास्त बोलणारा आहे ना, त्याच्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे बघा, टॉकेटिव्ह हा एक शब्द झाला, जास्त बोलणारा. आणखी एक शब्द लोक्वेशियस, LOQUA, CIOUS, लोक्वेशियस. लोक्वेशियस असेल किंवा टॉकेटिव्ह असेल म्हणजे
जास्त बोलणारा. मग मी तुम्हाला आणखी एक शब्द देतो, गरुलस. GURRULOUS. गरुलस म्हणजे काय सांगा? चेक करायचंय आणि मला ऑप्शन मध्ये सॉरी दिलेल्या नंबरवरती, चला नंबर सांगतोय 7796060795. व्हॉट्सअपला मेसेज करून कळवायचं आहे. कुठं? व्हॉट्सअपला. द टीचर ट्राय टू गेट रीड ऑफ द ट्रबलसम स्टुडंट्स. गेट रीड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवणे, एखाद्या गोष्टीपासून काय होणे, फ्री होणे. सो गेट रीड ऑफ हे पूर्ण आहे. गेट रीड ऑफ, टू गेट रीड ऑफ याचा अर्थ आहे टू बी फ्री फ्रॉम समथिंग. ओके, एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवणे, एखाद्या गोष्टीपासून स्वतःची सुटका करून घेणे किंवा त्या गोष्टीपासून फ्री होणे. टू बी फ्री फ्रॉम समथिंग, टू गेट रीड ऑफ. आले का लक्षात? टू बी फ्रेंडली म्हणजे चांगले रिलेशन्स असणे. टू गेट इन टू क्वारल म्हणजे एखाद्या बरोबर भांडण निर्माण होणे किंवा वाद निर्माण होणे. टू बीट म्हणजे काय? हरवणे, एखाद्याचा काय करणे, पराभव करणे. शी शोड एक्सरसाइज ऑफ गुड जजमेंट और कॉमन सेन्स इन प्रॅक्टिकल मॅटर्स. आपण आन्सर कडे जाऊयात तोपर्यंत. बघा, शी शोड एक्सरसाइज ऑफ गुड जजमेंट और कॉमन सेन्स इन प्रॅक्टिकल मॅटर्स. यातील गुड जजमेंट और कॉमन सेन्स, बघा कॉमन सेन्स म्हणजे एकंदरीतच चांगलं काय वाईट काय याचं आकलन ज्याला होतं तो, किंवा समजलं पाहिजे की हा हे चांगलं हे वाईट. साधी सोपी गोष्ट मी जर तुमच्यासमोर उभं राहून शिकवतोय तर मी तुम्हाला थोडंसं व्यवस्थित शिकवलं पाहिजे. भाषेचा वापर करताना व्यवस्थित वापर केला पाहिजे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, विद्यार्थी समोर आहे, काहीतरी इकडचं तिकडचं बोलायचं, अमुक तमुक बोलायचं, हे कर ते कर वगैरे असं विद्यार्थ्यांवर आरेदुरे करत ओरडायचं वगैरे, दॅट्स नॉट अ गुड लँग्वेज. ओके, थोडासा कॉमन सेन्सचा भाग आहे. मग कॉमन सेन्स किंवा गुड जजमेंट. गुड जजमेंट म्हणजे काय असतं? एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याची चांगली बाजू किंवा वाईट बाजू काय, किंवा निर्णय देताना सगळ्या सारासार गोष्टींचा विचार करणं. हे फक्त हे दोन शब्द तुम्हाला कळावेत म्हणून एवढं बोलतोय. आता लक्षात घ्या. शी शोड एक्सरसाइज ऑफ गुड जजमेंट और कॉमन सेन्स इन प्रॅक्टिकल मॅटर्स. तिने ते दाखवून दिले. मग त्याने विचारले गुड जजमेंट किंवा कॉमन सेन्स याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय आहे. मग जजमेंट म्हणजे काय? थोडक्यात जजमेंटचा अर्थ असतो निर्णय. ओके, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. ओके, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय क्षमता. आलं लक्षात? आता आहे ज्युडिशियस नेचर म्हणजे न्याय्य स्वभाव. याचा अर्थ असा आहे, ज्युडिशियस नेचर म्हणजे तुम्हाला चांगलं काय वाईट काय ठरवता येतं, तुम्ही त्यावरून निर्णय घेता, त्यावरून तुमचे डिसिजन ठरवले जातात. ओके, कोणत्या ठिकाणी नियमच लागू करायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी तुम्ही जर गरजेचं असेल एखादी कृती करणं, न्याय्य असेल तर तुम्ही तशी कृती करता, हे ज्याला ठरवता येतं वगैरे सगळं, त्याला म्हणतात ज्युडिशियस नेचर. म्हणजेच काय, आपण त्याला मराठीमध्ये दोन शब्द आहेत, शहाणा आणि हुशार. म्हणून आपण ज्याला शहाणा म्हणतो तो असतो ज्युडिशियस, म्हणजे तो शहाणा आहे, त्याला चांगलं वाईट कळतं. तो दीड शहाणा आहे म्हणजे वेगळा अर्थ, बरोबर. म्हणजे तो अतिशहाणा आहे. अतिशहाणा आणि दीड शहाणा दोन्हीचा अर्थ थोडासा निगेटिव्ह कनोटेशन येतो. शहाणा शब्द चांगला आहे म्हणून वाईज, WISE, वाईज किंवा वाईजनेस हे जे नाऊन आहेत ना, हे चांगल्या अर्थाने आहे. ओके, हुशार जर म्हटलं तर फक्त पुस्तक, जो शाळेचा अभ्यास आहे वगैरे त्याच अर्थाने जे आहे त्याला हुशार म्हणतात. ओके, त्याला क्लेव्हर शब्द इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये जो वाईज आहे त्याला शहाणा म्हणजे ज्युडिशियस नेचर, त्याला चांगलं वाईट कळतं, चांगल्या बाजू समजतात, त्याला ज्युडिशियस असं म्हणतो. आन्सर सुद्धा काय आहे? ज्युडिशियस नेचर म्हणजे गुड जजमेंटला रिप्लेस करण्यासाठी. In the armed forces, it is considered a great privilege to die in harness. To die in harness म्हणजे काय?
टू डाय इन हार्नेसचा अगोदर मिनिंग सांगतो, नंतर एक्सप्लेन करतो. टू डाय इन हार्नेस म्हणजे काम करता करता मरण येणे, मरणे. समजा असं आपण समजूयात की मी आता इथे शिकवतोय आणि मी शिकवता शिकवता मी का पण मी नाही दुसरा कोणतरी मी का शिकवता शिकवता मरू ना. माझं करिअरच आता 1.5-2 वर्ष झाली चालू झालंय. नाही शिकवता शिकवता मी नाही, दुसरा कोणीतरी या. अशी एखादी व्यक्ती आहे ती एखादं काम करते आणि ते करता करता त्या व्यक्तीला जर मरण आलं, काम करताना जर मरण आलं, तर त्याला म्हणतात टू डाय इन हार्नेस. मी नाही या, माझं भरपूर राहिलं, मला आणखी 8-10 वर्ष चांगलं शिकवायचंय. पुण्यामध्ये गुरुकुलच्या हॉलमध्ये 300 विद्यार्थ्यांचे बॅचेस चालवण्याचं माझं काय आहे, नियोजन आहे, प्लॅनिंग आहे, ध्येय आहे. माझं भरपूर राहिलं आणखी. ओके, सो डाय इन हार्नेस म्हणजे काम करता करता मरण येणे. आर्म फोर्सेस मध्ये, मिलिटरी फोर्सेस मध्ये जर फील्ड वरती जर काय झालं, मरण आलं, तर फार उत्कृष्ट समजलं जातं. आपण त्याला म्हणतो ना शहीद होणे. ओके, टू डाय इन हार्नेस म्हणजे काय, टू डाय व्हाईल स्टील वर्किंग, काम करत असतानाच, कामाच्या ठिकाणी वगैरे किंवा काम करत असतानाच मरण येणे. बाकी काही अर्थ नाही, म्हणजे काही अर्थ वगैरे नाही त्या तिन्ही ऑप्शन्सला, त्यांनी बनवायचे म्हणून बनवलेले आहेत ऑप्शन्स. They sold their house because it was a real white elephant. व्हाईट एलिफंट हा सुद्धा आपण एक पाहिलेला आहे. मी म्हटलं होतं ना की पगार आहे इन मी लाखभर, तुम्ही घेतली फॉर्च्युनर, त्याच्यामध्ये 50,000 रुपये हप्ता चाललाय आणि उपयोग तर काहीच नाही. ऑफिसला जाताना तर तुम्ही टू व्हीलर्स वापरताय की नाही, ही मोठी गाडी घेऊन जाण्यापेक्षा आपण टू व्हीलरच घेऊ. मग त्याचा उपयोगच काय ना. म्हणजे जी महागडी वस्तू आहे, खर्चिक वस्तू आहे, जिचा उपयोग कमी आहे, युटिलिटी कमी आहे, त्याला म्हणायचं व्हाईट एलिफंट, अ ह्यूज अँड एक्सपेन्सिव्ह वन. दिस इज द करेक्ट आन्सर. ह्यूज म्हणजे फार मोठी आणि एक्सपेन्सिव्ह महागडी गोष्ट ज्याची युटिलिटी कमी आहे, त्याला म्हणतात व्हाईट एलिफंट. The two were as thick as thieves when they were young. Means the two were when they were the two were as thick as thieves असं म्हणतात. as thick as thieves म्हणजे कसे, ऑलवेज स्टीलिंग फ्रॉम इच अदर. म्हणजे काय, चोर आहेत म्हणून काय ते काय चोरी करायचे. स्टील म्हणजे काय करणे, STEAL, स्टील म्हणजे चोरी करणे. ओके, देन आता ते काय ऍज थिक ऍज थ्यूज असं जर म्हटलं, म्हणजे मी जेवढ्याला अंडरलाईन केलंय बघा, ऍज थिक ऍज थ्यूज, याचा अर्थ काय होतो, दे वर व्हेरी क्लोज टू इच अदर. ऍज थिक ऍज थ्यूज म्हणजे ते एकमेकांच्या जवळ होते, त्यांचे संबंध चांगले होते. ओके, व्हेरी क्लोज टू इच अदर. नेक्स्ट, रोहन थॉट ही वॉज द कॅट्स व्हिस्कर्स व्हेन ही वॉज इन कॉलेज. म्हणजे नेमकं काय, रोहन थॉट ही वॉज द कॅट्स व्हिस्कर्स व्हेन ही वॉज इन कॉलेज. तो कॉलेजमध्ये असताना तो असा विचार करायचा की तो काय आहे, कॅट्स व्हिस्कर्स म्हणजे काय, अ सेन्स ऑफ सुपिरियरिटी. मी तुम्हाला काही वेळापूर्वी सुद्धा एक वर्ड आपण समजावला होता बघा, एक इडियम पाहिली होती आपण, काय होती, ज्याच्यामध्ये इतर लोकांना काय समजणे, इन्फिरियर समजणे आणि आपण स्वतः सुपिरियर आहोत अशा प्रकारे जेव्हा समजलं जातं, तेव्हा त्याला आपण एक इडियम पाहिली होती. बरोबर का. हा बघा, ऍक्ट हाय अँड माइटी. ऍक्ट हाय अँड माइटी, बिहेविंग ऍज इफ वन इज सुपिरियर टू अदर्स. स्वतः सुपिरियर आहे अशा अर्थाने बाकीच्यांपेक्षा सुपिरियर आहे, सुपर आहे, अशा प्रकारचा विचार केला जातो, तेव्हा त्याला ऍक्ट हाय अँड माइटी असं म्हटलं जातं. पण आता बघा, आपण जो प्रश्न पाहतोय त्यामध्ये रोहन थॉट ही वॉज द कॅट्स व्हिस्कर्स व्हेन ही वॉज इन कॉलेज. म्हणजे कॅट व्हिस्कर्स सेन्स ऑफ सुपिरियरिटी, परंतु त्या निगेटिव्ह सेन्स मध्ये नाही. आता बघा, अगोदरचा कोणता शब्द होता, ऍक्ट हाय.
अँड मायटी म्हणजे स्वतःच सुपिरियर आहोत अशा अर्थाने. परंतु अ सेन्स ऑफ सुपेरियरिटी याचा अर्थ असा आहे सगळेजण ज्याला अप्रिशिएट करतात अशा अर्थाने. म्हणजे आजूबाजूचे लोक असतील, टीचर्स असतील, हे ज्याला अप्रिशिएट करतात त्याला म्हणतात तशा प्रकारचा एक सेन्स असणे की मी जर चांगला आहे, मी सगळ्यांशी चांगलं वागतो बोलतो तर सगळे मला अप्रिशिएट वगैरे करतात अशा प्रकारे. काय ही थॉट दॅट ही वॉज द कॅट्स विस्कर्स वेन ही वॉज इन कॉलेज. तेव्हा त्याला असं वाटायचं की सगळेजण मला अप्रिशिएट करतात वगैरे या अर्थाने आली. ओके, नेक्स्ट बघा. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की कॅट्स विस्कर्स सेन्स ऑफ सुपेरियरिटी, सगळेजण ज्याला ऍडमायर करतात, अप्रिशिएट करतात त्या अर्थाने. द कपल वॉज हॅव्हिंग अ टे इन द गार्डन. मी अगोदर ही वाली इडियम जी आहे ना आपण एक्सप्लेन केलेली आहे. दिस कम्स फ्रॉम फ्रेंच भाषेतील आहे. याचा अर्थ असा आहे एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन, एक फेस टू फेस म्हटलं होतं, बरोबर का? FAC फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन, प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन किंवा इंटिमेट कॉन्व्हर्सेशन. जसं की आपल्याकडे टेट ए टेट डिस्कशन करण्याची पद्धती बघा आपल्या क्षेत्रामध्ये. मग काय होतं, लायब्ररी मध्ये बसणारे मित्रमैत्रिणी वगैरे एकत्र अभ्यासाला बसतात, डिस्कशन वगैरे करतात. आणि मग त्या डिस्कशनच्या नावाखाली पुण्याच्या बाहेर नसेल होत असं, परंतु पुण्यामध्ये काही ठिकाणी वगैरे संध्याकाळी जेवण वगैरे केल्यानंतर 8-10 वाजता वगैरे डिस्कशनला बसतात. आणि मग टे 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 फ्रेंच मधून आलेली ही जी काही फ्रेज आहे त्याचा मिनिंग ऍप्लिकेशन चालू होतं, डिस्कशन चालू होतं. आता आपण इडियम्स करूयात, आपण फ्रेजेस समजून घेऊ, वन वर्ड सबस्टिट्यूशन समजून घेऊ आणि याच्या नावाखाली प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन चालू होतं. सो इंटिमेट कॉन्व्हर्सेशन, गार्डनला वगैरे गेल्याच्या नंतर आपण जे बोलतो वगैरे ना, एक बसून शांत, इंटिमेट कॉन्व्हर्सेशन, प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन, दॅट इज नोन ॲज टेट ए टेट. एक डिस्कशन याला म्हणजे काय चर्चा, लव्हरस्टिक यांनी फक्त ऑप्शन तसा बनवलाय, परंतु हे काय उत्तर त्याचं होत नाही. फाईट म्हणजे काय, भांडण. ओके, जर हे व्यवस्थित नाही झालं, हे कॉन्व्हर्सेशन जे आहे ते व्यवस्थित नाही झालं तर फाईट होते, बरोबर का? नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइंड इडियम और अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द ट्रेड युनियन्स, बघा हाच प्रश्न ASO 2012, STI 2013 आणि त्याचबरोबर एक्साइज 2017 3 वेळेस विचारला गेला आणि प्रश्न सेम आहे, काहीच ऑप्शन सुद्धा बदललेले नाही. तसं बघायला गेलं तर आता एक्सप्लेन सुद्धा करायला नाही पाहिजे त्याला, पण तरी सांगतो. द ट्रेड युनियन सिमिंगली राइटफुल डिमांड इज ओनली अ स्टॉकिंग हॉर्स. स्टॉकिंग हॉर्स म्हणजे मी म्हटलं होतं बघा, ढोंग करणे, प्रिटेंड करणे, बरोबर. मग यांनी काय केलंय, अशी एक युक्ती केली, त्यातून ढोंग तयार केलं की आम्ही म्हणजे खरं तर त्यांना मॅनेजमेंट जे आहे त्यांना ब्लॅकमेल करायचे, सांगायचंय की आमची जी डिमांड आहे ती राईट आहे, राईटफुल आहे, परंतु याच्या नावाखाली त्यांनी जे मॅनेजमेंट आहे ते ऑर्गनायझेशनचं त्यांना ब्लॅकमेल करतायत, बरोबर का? मग स्टॉकिंग हॉर्स म्हणजे काय, प्रिटेन्स करणे म्हणजे काय, ढोंग करणे. सजेशन म्हणजे सल्ला, प्रपोजल म्हणजे मी तुम्हाला एखादी योजना वगैरे या अर्थाने सांगितलं. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, राईट अ करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड गिवन. ए ब्लॉकहेड, ब्लॉकहेड शब्द वापरलाय. मग ब्लॉकहेड म्हणजे काय, ब्लॉकहेड म्हणजे लिहून घ्या, BLOCK, ब्लॉकहेड. ब्लॉकहेड म्हणजे मूर्ख व्यक्ती, मूर्ख व्यक्ती म्हणजेच काय, फुल. ओके, त्याला आणखी एक शब्द जर तुम्हाला द्यायचा असेल तर इडियट, हा IDIOT, इडियट हा एक शब्द आहे. आणखी एखादा वर्ड द्यायचा असेल तर त्याला आपण हाफ बीट, HALF, हा WIT, हाफ बीट हा एक शब्द आहे. ब्लॉकहेड, इडियट, फुल, हाफ बीट म्हणजे मूर्ख व्यक्ती, इडियट, असा पर्सन. आता बघा, अरोगंट म्हणजे उद्धट. मग ब्लॉकहेडचं मिनिंग होईल का अरोगंट? नाही होणार. अरोगंट म्हणजे तर उद्धट व्यक्ती, बरोबर.
अ ब्लॉक हेड, डोकं बंद पडलंय असं त्याच्यामध्ये लिटरल होत नाही का, ते चुकीचं बनवलंय. अ हेड ऑफ द ब्लॉक, ब्लॉकचं कुठे हेड असतं का, नाही. राहिला ऑप्शन कोणता, अ डल पर्सन. मग जी मूर्ख व्यक्ती आहे, ज्याचे डिसिजन्स लवकर होत नाही, जी स्लो आहे, त्या अर्थाने जर म्हटलं तर फक्त एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, अ डल पर्सन. मग ब्लॉकेडचं एक मिनिंग आपल्याकडे, अ डल पर्सन हु इज नॉट एक्साइटिंग, नॉट एनर्जेटिक, या अर्थाने सुद्धा अ डल पर्सन हे काय होईल, आन्सर होईल. ओनली ए शुड बी द करेक्ट आन्सर. नंबर 2 ला आहे ओनली ए, हेच काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. आता बघा, आज सुद्धा आपण एमपीएससी ने विचारले 50 प्रश्न पाहिले. प्रत्येक लेक्चर मध्ये आपण साधारण 50 एक प्रश्न पाहतोय. याच्यामध्ये येणारे शब्द जास्त आहेत, इडियम्स जास्त आहेत, त्यांना व्यवस्थित काय केलं, एक्सप्लेन केलं जातं. या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.